असं कोण आहे? मी त्याला म्हणलो, जर माझी वेळ चांगली असेल ना तर परके देखील माझे आहेत, आणि माझी वेळ खराब असेल ना तर रक्ताचे देखील माझे परके आहेत. मित्रांनो, तुमची वेळ चांगली असेल ना, लांबचा देखील पाहुणा सांगतो ही माझ्या जवळचे आहेत, अनोळखी देखील म्हणतो हा माझ्या ओळखीचा आहे. आणि तुमची वेळ खराब चालू द्या, आपल्या घरातली देखील माणसं सांगतात हे माझ्या ओळखीचं नाही. आमच्यावर दररोज बसणारा देखील आम्हाला 8-8 दिवस तोंड दाखवत नाही. मित्रांनो, ज्याची वेळ खराब असेल ना, कोण त्याला म्हणत नाही हा माझा आहे, हा माझ्या ओळखीचा आहे, हा माझा जवळचा आहे. पण तुमची वेळ चांगली चालू होऊ द्या. जी माणसं आपल्याला भेटत नाहीत ना, लांबचा देखील एखादा सांगतो तो माझा पाहुणा आहे. मित्रांनो, वेळेत एवढी ताकद आहे ना, ज्याला वेळेचा सन्मान जमला ना जग देखील त्यालाच सलाम करतं. आणि ज्याला वेळेचा सन्मान जमत नाही ना, वेळ देखील त्याचा कार्यक्रम परफेक्ट करतं. मित्रांनो, वेळ ही अशी गोष्ट आहे, आम्ही जगात सगळं विकत घेऊ शकतो, सगळं पैशानं आम्ही सगळं विकत घेऊ शकतो, पण वेळ मात्र आम्हाला विकत घेता येत नाही. आणि वेळेला एक माहिती आहे, आत्ता आले ना, उद्या वेळ आम्हाला रडवा येणार आहे का हसवा येणार आहे हे वेळेच्याही हातात नाही. ती म्हणते मी आत्ता आले ना, आत्ता जगून घे, मलाही माहित नाही मी तुम्हाला उद्या हसवा येणार आहे का रडवा येणार आहे. मित्रांनो, वेळ अशी परिस्थिती आहे की आम्हाला भूतकाळातला वेळ परत घेता येत नाही, आणि वर्तमानात उद्या काय होणार आहे ते आत्ता मागून घेता येत नाही. आत्ताचा वेळ आहे ना 100% जगून घ्या. मित्रांनो, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला प्रत्येकाला 24 तास मिळते, त्या वेळेचा सन्मान करा. मी पहिल्यांदा दिलगिरी एवढ्यासाठी व्यक्त करतो की मी कमीत कमी तुमचा पाऊण तास घेतला, 8ला कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. मित्रांनो, आयुष्यात येऊन काही करावं माणसानं, असं माझं मत आहे. एक प्रकारे एखाद्याचे पैसे घेतले चालतात, एक प्रकारे एखाद्याची प्रॉपर्टी घेतली चालते, पण आयुष्यात येऊन कधी कुणाचा वेळ घेऊ नका. कारण घेतलेले पैसे परत देता येतात, घेतलेली प्रॉपर्टी परत देता येते, पण आयुष्यात येऊन जर माणसाचा वेळ घेतला ना, आम्ही कधीच आयुष्यात त्याला परत देऊ शकत नाही. मी तुमचा बहुमूल्य असा वेळ घेतला, त्याबद्दल एकदा आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आयुष्यात काही करा, ह्या वेळेचा सन्मान करा, कारण ज्याला वेळेचा सन्मान जमला ना, जग देखील त्याचाच सन्मान करतं. मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला किती वेळ मिळतो? दिवसातले किती तास मिळतात? किती मिळतात? 24 तास ना. जगात जेवढी जेवढी माणसं यशस्वी झाली, कोणी असू द्या, माझे छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, ज्ञानोबा माऊली असू द्या, तुकोबा महाराज असू द्या, माझे संभाजी महाराज असू द्या, सचिन तेंडुलकर असू द्या, धीरूभाई अंबानी असू द्या, जगातला कुठलाही यशस्वी माणूस घ्या, तुमच्यापेक्षा 1 सेकंद त्यांना वाढवून मिळाला नाही. मग मला सांगा, हीच माणसं यशस्वी का होतात? तो जगात ठराविकच माणसं यशस्वी का? यश त्यांच्याच पायाशी का लोळून घालतं? त्यांनाच कसं कळतं की कसं जगायचं असतंय? आम्हाला काय कळत नाही? तेवढंच सेकंद, तेवढंच मिनिट, तेवढेच तास, तेवढेच दिवस, तेवढेच महिने, तेवढेच वर्ष, तुमच्यापेक्षा 1 सेकंद देखील ह्या यशस्वी माणसांना वाढवून मिळाला नाही. मग मला सांगा, हीच यशस्वी का? सांगू? तिथं अँड्रॉइड मोबाईल कोणाला माहित नाही असं कोण असेल तर हात वर करा. सरपंच साहेब सत्कार घ्यायला लागेल ना त्याचा. मी सांगतो तुमचं 24 तासाचं गणित. मित्रांनो, ह्या लोकांना कळलं होतं 24 तास कसे वापरायचे असतात. कुणाला मोबाईल माहित नाही, व्हॉट्सअप माहित नाही, असं कोण असेल तर हात वर करा. कार्यक्रम झाल्यावर मी 100% भेटतो त्यांना. की ज्याला व्हॉट्सअप माहित नाही, फेसबुक माहित नाही, एखादी आजी असतील आणि त्या म्हटल्या मला माहित नाही, पण जर सुनाला आणि मुलीला माहित असेल तर तुम्ही हात वर करू नका. असं कुणाला माहित आहे का? व्हॉट्सअप, फेसबुक, अँड्रॉइड माहित नाही? नाही ना. मित्रांनो, परवा दिवसचा सर्वे आहे, आमची युवा पिढी भारतातली 7 तास मोबाईल वापरते, आणि आम्ही जगात इतर देशांच्या पेक्षा कमीत कमी 1 तास मोबाईल ज्यादा वापरतो. किती? 7 तास आम्ही मोबाईल वापरतो, 7 तास. आणि त्यातल्या 70% लोकांची अशी परिस्थिती आहे, रात्री नोटिफिकेशन नाही बघितलं ना, त्यांना रातभर झोप येत नाही. गालाव मोबाईल पडल्यावर सरपंच साहेब कळतं की आता झोपायचं असतं, ती पण 2-2:30 वाजता कळतं यांना आता ही झोपायची वेळ झाल्या. शेवटचं नोटिफिकेशन बघत नाही ना, रातभर झोप येत नाही. 60% लोकांची परिस्थिती आहे त्यातली अशा. जर सकाळचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना, सकाळची कुठलीच क्रिया ह्यांची चालू होत नाही. कोण कुठं मोबाईल वापरतं ह्या ह्याच्यात आपल्याला आता जायचं नाही. 60% लोकांची परिस्थिती आहे, सकाळी झोपल्यानंतर उशाला मोबाईल वापरतो. घरातल्या लोकांचं तोंड बघायच्या अगोदर मोबाईलचं तोंड बघतात, पहिल्यांदा हाताला मोबाईल घेतात. अरे काय जग इकडचं तिकडचं होते का? काही दिवस काही सेकंद नाही बघितले तर चालत नाही, पहिल्यांदा मोबाईल लागतो हातात. अशी 60% लोकांची परिस्थिती आहे. आणि 55% लोकांची अशी परिस्थिती आहे, जर ह्यांच्याकडे दिवसभर मोबाईल नसेल ना
तरी वेड्यागत वागतात. विचार करा, ही वेड्यागत वागतात. जर मोबाईल नाही दिला यांना वेड्यागत वागतात. मित्रांनो, जर तुम्हाला जमत नसेल ना मोबाईल शिवाय जगायला, तर मानसिक दृष्ट्या आपण आजारी आहोत. आपल्याला एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. काही वेळ अशी होती की आमच्याकडे बोर्ड असायचे काही काही शहरात काही गावात की दारू सोडवायची आहे, बरोबर ना. आता काही ठिकाणी बोर्ड लागलेत मोबाईल सोडवायचा आहे. विचार करा ना, आम्ही किती तास वापरतो? 7 तास. अरे आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे विश्वच माझं घर, बरोबर ना. अरे आमची पोरं जगातल्या कुणाशीही बोलतात. जगातला आम्ही कुणालाही बघू शकतो, कुणाशीही बोलू शकतो. आम्ही हजारो किलोमीटर लोकांशी बोलू शकतो. पण मला सांगा, आम्ही घरात असलेल्या आमच्या आईला विचारलंय का तुला रात्री ताप होता, आता तू कशी आहेस? जगात कुणाशीही बोललं पाहिजे. अरे आमच्या ज्ञानेश्वर माऊलींची संकल्पना सत्यात आणली. आमचं जग जवळ आलं, हे विश्व जवळ आलं. पण आमच्या रक्ताची माणसं आमच्यापासून लांब गेली ना. किती वेळा विचारून घ्या की आम्ही आईशी बोललोय, आमच्या बहिणीशी बोललोय, आमच्या भावाशी बोललोय. आम्ही रात्री 2 वाजता आमच्या चीन मित्र, अमेरिकेतल्या मित्राशी बोलतो. पण घरातल्या लोकांशी बोलायला आम्हाला वेळ नाही. आठवून बघा कधी बोललोय आम्ही शेवटचं. अरे इतरांचा स्टेटस बघण्याच्या नादात आमचा स्टेटस कुठं आला? चव्हाण सर, परिस्थिती अशी होती, एक काळ होता की आम्ही जर भांडणं झाली, म्हणून माझ्यावरचा शेवटचा काळ असेल, भांडणं झाली तर तोंडावर शिव्या द्यायचो, भांडणं झाली तर तोंडावर वरडायचो. एकमेकाचं तिथंच काय असेल ते होत होतं. पण अलीकडे भांडणं झाली की लोक कोण शिव्या पण देत नाहीत, जोरात वरडत पण नाही. बघा लोकांचा स्टेटस बदलतो. काय झालं की लोकांचा स्टेटस बदलतो आणि ज्याच्यासाठी ठेवलाय त्यानं जर बघितला नाही ना, त्यांच्या जीवाची घालमेल होते रातभर. की ज्याच्यासाठी ठेवलाय त्यानं बघितला का नाही, झोप येत नाही लोकांना रातभर. अरे इतरांचा स्टेटस बघण्याच्या नादात आमचा स्टेटस किती खाली गेला. जगात जी माणसं यशस्वी झालेत त्यांनी कधी ठेवलाय का स्टेटस? ज्याने जगवार गाडी घेतल्या, BMW घेतल्या, फोर्ची घेतल्या, त्यानं कधी ठेवलंय का नवीन पाहुण्याचं आगमन? आम्ही कसं एखादी स्कूटी घेतली, ऍक्सेस घेतली, ऍक्टिवा घेतली की लगेच ठेवतोय नवीन पाहुण्याचं आगमन. पाहुणा विकल्या पण ठेवायचं ना, पाहुणा नुकताच विकला आता. करा ना. अरे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही व्हॉट्सअपवर एखादा स्टेटस ठेवला की लोकांना बरं वाटतं? अजिबात वाटत नाही. जर 300 लोकांनी जर तुमचा स्टेटस बघितला असेल ना, 290 लोकांना वाईट वाटतं तुमचं बरं चाललंय बघून. तुम्हाला काय वाटतं ती 290 तुमचे हितचिंतक आहेत? नाही, तुमचं हित बघून ते चिंतेत वाटतात. लक्षात घ्या, तुमचा स्टेटस त्या लोकांसाठी ठेवा ज्यांना तुमचं बरं वाटतंय, ज्यांना तुमचं वाईट वाटतंय त्यांच्यासाठी नाही. अरे आई देखील म्हणते एखादी गोष्ट करताना नजर लागेल काळजीपूर्वक कर, मग व्हॉट्सअपवर ठेवताना नजर लागणार नाही का दुसऱ्या लोकांची? कुणासाठी ठेवतो? जी गोष्ट यशस्वी होत नाही ना तोपर्यंत जगाला ओरडून सांगण्याच्या भानगडीतच पडू नका ना. आमचं काय होतंय, घराचं बांधकाम काढलं की आम्ही लगेच स्टेटसला ठेवतो भूमिपूजन. आणि घर 2 वर्षानं होणार आहे का 20 वर्षानं होणार आहे माहित नाही ना. किती लोकांना बरं वाटतंय तुम्ही घर बांधलेलं. अरे ज्यावेळी घर होईल तेव्हा वास्तुशांतीला बोलवा ना घरात. अगोदरच का लोकांना अगोदर का जगाला पुढं करताय? मित्रांनो लक्षात घ्या, तीच लोक कायम आपल्याला अडचणीत आणतात जे आमच्या जवळ असतात. मित्रांनो तीच लोक आपला करेक्ट कार्यक्रम करतात जे आपल्या जवळ असतात. ज्यांच्यापासून आपण व्यक्त होतो ना, ज्याला आपण मनातलं सांगतो ना, तीच लोक आपल्याला अडचणीत आणतात. अशाच लोकांच्या पासून सावध राहा जे आपल्या जवळचे असतात, जे आपलं दुःख रडून ऐकतात आणि ते बाहेर जाऊन बाजारात हसून जगाला आनंदाने सांगतात. अशा लोकांच्यापासून सावध राहा. आम्हाला वाटतं की त्यांना बरं वाटतंय, कुणालाही तुमचं बरं वाटत नाही. आम्ही गैरसमजात आहोत. कोण आमचा व्यवस्थित आम्हाला संपवण्याचं काम कोण करू शकतं? बघा आमचा यश अपयश ठरेल, पण तुमचा परफेक्ट कार्यक्रम कोण करत असेल सांगू? तुमचा जवळचाच. काळजी घ्या. आम्ही जवळच्याशी बोलताना 10 वेळा विचार करा. अरे आमच्या मोबाईलवर हे काय वास्तव आहे, आभासी दुनिया आहे रे. कशाला तुम्ही आनंदात आहात ही जगाला सांगताय? आमचं काय झालंय, आम्ही ट्रिपला गेलो ना, सरपंच साहेब पोरग जन्माला आलं का नाही त्याचा आनंद नसतो, त्याचा आनंद नसतो. ती जन्माला याच्या अगोदर दवाखान्यात एकदा जगाला कशाला सांगतोय मी आनंदात आहे, ह्याची आमची गडबड असती. आम्ही कधी स्टेटसला ठेवतोय, कधी फेसबुकला टाकतोय, एवढी गडबड असती. अरे दम धरा, बघा तरी हाय का डोळे कान नाक तुझ्यागत, घे ना बघून तरी त्या पोराला. जगाला आनंदात आहे दाखवायच्या अगोदर आमचा आनंद होऊ द्या ना. इतरांना काय दाखवायचं हो, तुम्ही आनंदात आहात. लोकांना नाहीच बरं वाटत तुम्ही आनंदात असलेलं. मित्रांनो लक्षात घ्या, जगाला फार वाईट वाटतं. लोकांचं दुःखाचं मूळ कारण आहे की तुम्ही आनंदात आहात. त्रास कधी होतो लोकांना की तुमचं बरं चाललंय. किती जणांना वाटतं हो बरं चाललंय आज? तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात अशी कितीतरी देवस्थान आहेत आज. गेल्या तर बघा सगळीकडे लिंबू. आमच्या सातारा जिल्ह्यात एक देवस्थान आहे सर, एक झाड शिल्लक नाही. प्रत्येक झाडावर एक कापड, एक कागद आणि
एक खिळा अख्खं झाडच्या झाड संपली रे. काय ते खिळ कापड काय असते? माझ्या जावाचं वाईट होऊ दे, माझ्या भावाचं वाईट होऊ दे, माझ्या चुलत भावाचं वाईट होऊ दे. अरे ही जीवा भावाची आहेत ना, देव तुमचं तरी कसं भलं करेल? लिंबवानं आणि नारळानं देव तुमचं तरी कसं भलं करेल? देव त्यांचंच भलं करतो ज्याला इतरांचं बरं वाटतं. मित्रांनो, देवाला असं नाही लोक आवडत की ज्यांना इतरांचं वाईट व्हायची मानसिकता आहे. देव देखील त्याच भलं करतो की ज्याला इतरांचं बरं वाटतं. मित्रांनो, आम्ही कुणाचं वाईट मागतो मला सांगा ना? आम्ही वाईट कुणाचं मागतो? आमची स्पर्धा आहे का जगातल्या मोठ्या माणसाची? जगात जी यशस्वी झाल्या त्यांच्याची स्पर्धा केली का कधी आम्ही? आमची स्पर्धा कुणाची? जावशी, सासूची, भावाची, चुलत भावाची. मी खड्ड्यात गेली तरी चालेल, पण जाऊ नाही वर आली पाहिजे. अरे आमचा संघर्ष का? अरे आमचं कुटुंब आमच्या घड्याळाप्रमाणे असावं. किती भांडावं, माझं मत आहे, कितीही भांडावं, पण भांडणाला एक्सपायर डेट पाहिजे. सकाळी भांडलाय ना, संध्याकाळी एकत्र जेवायला पाहिजे बस. आयुष्यात काय करू नका. अरे आमची नाती असतात ना, म्हणून आमचं आयुष्य आहे रे. काय असते आयुष्यात तुम्हाला माहितीये का? माणूस मेल्यानंतर ज्यावेळी तो स्मशानभूमीत जातो ना, स्मशानभूमीच्या काही अंतरावर तिची तिरडी खाली ठेवली जाते आणि विसावा दिला जातो. काय असतो विसावा? अहो, विसावा म्हणजे जी लोक आलेत त्यांच्यावर शेवटचा तुझा प्रवास, त्यांच्यावर शेवटच्या गप्पा, संपला तुझा प्रवास, तिथनं तुला एकट्यालाच जायचं आहे. मित्रांनो, आयुष्यात एकदा विसावा घ्या ना आपल्या लोकांच्या बरोबर. वेळ मिळतोय ना, अरे आपल्या लोकांच्या बरोबर जिवंत असताना बोला ना. अरे नंतर तुम्ही कुठं बघितलंय कोण आपल्या बरोबर आले कोण गेले? अरे जेव्हा वेळ आहे ना, तो आपल्या लोकांशी 4 शब्द बोलून घ्या. तो असतो विसाव्याचा क्षण, तो असतो विसाव्याचं ठिकाण, जे आपल्या लोकांच्या बरोबर आपल्याला मन मोकळं करता आलं पाहिजे. आम्हाला होतच नाही रे. आम्ही आमच्याच लोकांना अडचणीत बघतो. आम्ही आमच्याच लोकांना अडचणीत आणण्याचा 100% प्रयत्न करतो. कुणाला अडचणीत आणतो आम्ही सांगा? कुणाला अडचणीत आणतो? घरातल्यांनाच ना. आमचं काय असतं माहितीये का? आमचं काय होतं माहितीये का? काही होऊ द्या, मी सांगितलं ना, भांडणाला दादा पिक्चर कुठला आला होता आता नवीन? कुठला? असं होतं पुष्पा. काय डायलॉग होता? एकदा सांग, जोरात सांग, सांग लवकर. हा काय ऍक्शन तरी करून दाखव. हा मित्रांनो, काय होतंय माहितीये का? छावा बघितला का सगळ्यांनी? बघितला नसेल तर बघून घ्या. मला माहित नाहीये की त्या चित्रपटाने किती रुपयाचा बिझनेस केला, त्या चित्रपटाने किती रुपयाचा बिझनेस केला हे मला माहित नाही, पण त्या चित्रपटामुळं कोट्यावधी लोकांच्या घरात माझा छावा गेला हे महत्वाचं आहे. मित्रांनो, विचार करून बघा की आज लहान लहान मुलं ज्यांना नीटचं बोलता येत नाही रे, ज्यांना नीटचं अजून आई बाबा म्हणता येत नाही, ती पोरं माझ्या शंभूराजांच्या 3 तासाच्या चित्रपटात माझ्या 40 दिवस शंभूराजांना झालेल्या यातना वेदना तो संघर्ष बघून टाहो फोडतायत. व विचार करा माझ्या राजानं कमवलं काय? अरे तो फक्त 40 दिवसाचा संघर्ष बघून, पडद्यावरचा बघून आम्हाला एवढा त्रास होत असेल, मग माझ्या राजानं किती सोचला असेल? अरे आम्हीच काय, आमच्या कितीतरी पिढ्या आल्या ना, तरी आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं देणं लागतो. आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहू की जोपर्यंत आमची सूर्यचंद्र आहे ना, तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऋणात सदैव राहू. मित्रांनो, मला माहित नाही, अरे फक्त 32 वर्षाचं आयुष्य मिळालं शंभूराजांना. किती हो? 32 वर्षाचं. आणि 32 वर्षाच्या आयुष्यात एखादा माणूस काय करू शकतो? मित्रांनो, तुमचा आमचा पाठीचा काना ताट आहे ना, ती माझ्या राजाची देण आहे, लक्षात घ्या. अरे त्या मृत्यूला देखील भीती वाटायची त्याची, मृत्यू को देखील भीती वाटायची, एवढं माझ्या राजाचं मोठं कर्तृत्व होतं. मित्रांनो, आयुष्यात आमच्या पोरांना आहे ना, पडद्यावरचा पुष्पा नाही, इतिहासाच्या पडद्यावरचे माझे छत्रपती संभाजी महाराज दाखवा. त्यांना कळेल आयुष्यात कुठं झुकायचं असतंय आणि कुठं संघर्षाच्या छाताडावर उभं राहायचं असतंय. पुष्पा नाही, आमचा हिरो पुष्पा होऊच शकत नाही. आमचे हिरो इतिहासाच्या पडद्यावरचे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक ब्ल्यू व्हील नावाची गेम आली होती. एक काम करा,
माझं व्याख्यान झाल्यानंतर जर तुम्ही 3-4 तास मोबाईल वापरत असाल ना, तुम्हाला 1 तास जरा कमी होते का बघा मोबाईल वापरायला. आणि जर होत नसेल ना, 1 तास जर मोबाईल कमी करता येत नसेल ना, तर एका चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. तुम्ही मानसिक दृष्ट्या आजारी आहात, तुम्हाला डॉक्टरची गरज आहे. लक्षात घ्या. त्या ब्लू व्हील नावाची एक गेम आली आणि त्या गेमच्या नादात एका 17 वर्षाच्या पोरानं गेम काय करायची, आज जीव नको, पोरग जेवायचं नाही, गेम सांगायची आज 3 किलोमीटर पळ. ती पोरग 3 किलोमीटर पळायचं. त्या गेमच्या नादात पोरानं अपार्टमेंटच्या वरच्या फ्लोअरवर गेला आणि आयुष्याचा शेवट केला, आत्महत्या केली. संपलं आयुष्य, आयुष्य संपवून टाकलं. मित्रांनो, हातातला मोबाईल तुमच्या पोरांचा ठरवणार आहे का आमची पोरं कधी जगणार आणि कधी मरणार. एक काळ असा येईल, तुम्हाला वाटतंय पोरग आईसाठी रडतं, आईसाठी नाही रडत, पोरग आता मोबाईलसाठी रडतं. तुम्हाला वाटतंय की आई नाही बघितलं पोराच्या डोळ्यात पाणी येईल, नाही. आईसाठी किंवा आई दिसली नाही म्हणून पोराच्या डोळ्यात पाणी येत नाही, मोबाईल दडवून ठेवल्या पोराच्या डोळ्यात पाणी येतं. तुम्हाला काय वाटतंय की आईसाठी पोरग रडतं, अजिबात नाही. पोरापासून मोबाईल लांब घ्या, पोरग घर डोक्यावर घेतंय. आणि आमची आई काय सांगते, सर आज पोरग ऐकतच नाही, आमच्या पिंट्याला सगळं जमतं, सगळं जमतं. मोबाईल मधलं व्हॉट्सअप बघतो, फेसबुक बघतो, सगळं एका मिनिटात युट्यूब काढतायत, सगळं इकड तिकडचं बघतंय. अहो मी म्हटलो, अहो पोरं बाद व्हायला लागलेत, आम्ही पोरांना मोबाईल पासून लांब ठेवलं पाहिजे. तर ती आई म्हणते, अहो ऐकतच नाही आमचा पिंट्या. अरे 2 वर्षाचा पिंट्या ऐकत नाही, घरात 40, 45, 50 वर्षाचा नवरा ऐकतो आणि 2 वर्षाचा पिंट्या ऐकत नाही, असं कसं होईल सांगा मला. गेलाय का कधी पुढे पिंट्या? घरातला पिंट्या कधी पुढे जातो का? 40-50 वर्षाचा धाडस तर अजिबातच नाही हो आजकालच्या आमच्या. मग आम्ही सांगतो आमच्या पोरांना. परवा दिवशी एका मुलीने निबंध लिहिला, मला मोबाईल विना आई पाहिजे. काय निबंध लिहिला? मला अशी आई पाहिजे जी मोबाईलवर नाही, ती माझ्यावर असेल. मला अशी आई पाहिजे जी मोबाईलवर नाही वेळ देणार, मला वेळ देईल. मला अशी आई पाहिजे जिने माझा सेल्फी नाही काढला तरी चालेल, पण तिच्या डोळ्यात माझं चित्र अखंडपणे असावे. आणि देवा, जर मला मोबाईल विना आई नाहीच देता आली ना, तर मला मोबाईलच कर, कमीत कमी मी तर मोबाईलवर राहीन ना. अरे आमच्या पोरांची ही अवस्था झाली. विचार करा, घरात आल्यानंतर 4 जणांचे 4 मोबाईल आहेत. तुम्ही शेवटचं कधी बोललाय आपल्या पोराची? आणि कुणासाठी करताय हे सगळं? अरे देवापेक्षा देखील पोरांना जास्त भिता ना. सगळं कमवून ठेवता, आयुष्यभर पोरांसाठी रात्रीचा दिवस करता, अनेक संकटांचे 2 हात करता, सगळं कमवता आणि एका मिनिटात सगळी प्रॉपर्टी पोराच्या नावावर करता निघून जाता. त्यासाठी करताय ना. अरे तुम्ही किती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी करा, पण जर पोरग नालायक निघालं ना, ती प्रॉपर्टी देखील शून्य करून टाकते. आणि पोरग जर संस्कारिक आणि कर्तृत्व निघालं ना, शून्यातने देखील स्वतःचा विश्व निर्माण करते. आमच्या पोरांना आम्ही काय देणार आहे? मोबाईल देणार आहे खातात. मित्रांनो, उद्या म्हणायचं नाही मोबाईलच्या नादात पिढी बिघडली भरकटली. दोष पिढीचा नाही, दोष आमचा असेल. माझे तुकोबराय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. काय पेरणार आहे तुम्ही मला सांगा ना. आम्ही आमच्या पोरांना देतो काय? अरे पोरग जन्माला आल्यानंतर म्हणलं जातं पोराचे डोळे बापावर गेले, नाक आईवर गेले, पोरग रंगानं आजोबावर गेलंय. मग मला सांगा, एवढं सगळं गेले. अरे दवाखान्यात गेल्यानंतर शुगर चेक केल्यानंतर देखील म्हटलं जातं घरात कुणाला होती का? डॉक्टर काय म्हणते अगोदर, घरात कुणाला होती का? एवढं सगळं आई बापाकडनं येतंय, मग तुमचे संस्कार येणार नाहीत का रे त्याच्याकडे? विचार करा ना. आम्ही ज्याच्यासाठी जीवाचं रान करतो, ज्याच्यासाठी जगतोय, अरे पोरग दिसलं नाही तरी जीव खालीवर होतो आमचा. मग पोरगा आमचा हकनाक जाणार आहे का? अरे 25 आणि 26 वर्ष पोरांची प्रेत यायला लागली गावात. अरे जी पोरग जन्माला 9 महिने थांबतं ना, ती सिग्नलवर 9 सेकंद थांबत नाही. त्याच्या गाडीचा स्पीड ब्रेक काटा कुठं असतो ना, हे त्यालाही कळत नाही. विचार नाही करत आमचं पोरग. मित्रांनो, आज जर संस्कार द्यायला कमी पडलो ना, येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. आम्ही ठरवायचं आहे. अमेरिकेत एक परिसंवाद झाला. परिसंवाद झाल्यानंतर अमेरिकेतला एक विद्वान माणूस त्या ठिकाणी म्हणतो, या भारतातली पोरं एवढी भाग्यवान, यांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द या मातीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले. आम्हाला मुलांना प्रेरणा देण्यासाठी रॉबिन हुड आणि स्पायडरमॅन सारखी काल्पनिक चित्र तयार करावी लागतात. मित्रांनो, परिस्थिती इतकी बदलली. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले जातात आणि आमचं पोरग सकाळपासून भीम आणि रॉबिन आणि स्पायडरमॅन चित्र बघत बसतं. मित्रांनो, मोबाईलवरचे हिरो नाही, माझ्या पोरांना इतिहासाच्या पडद्यावरचे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दाखवा. आमची पोरं कुठंच कमी पडणार नाहीत. आम्ही ठरवून घेतलं पाहिजे ना पोरांना काय दाखवायचं. आयानो, जर आज नाही ना तुम्ही हे केलं, आज घरी गेल्यानंतर एक काम करा,
धाडस करून पोराच्या हातातला मोबाईल काढा, त्याने किती भांडी वाजवू द्या. एक काळ होता आमच्या घरात पोरगं रडायला लागले की पोरगं म्हणायचं आई अंगाई म्हण, आईला सांगायचं आई चिव काऊची नको, राजा राणीची नको, गोष्ट सांगा मला श्रीरामाची. आणि रडणारं दंगा करणारं पोरगं झोपी जायचं. सरपंच साहेब, आता कुठल्याही घरातनं रडलेला मोबाईलसाठी आवाज येत नव्हता. आवाज येतो 12 वाजता पिंट्याला हातात मोबाईल दिला नाही म्हणून येतो ना. अख्खं घर डोक्यावर येते 12 वाजता आणि आई कौतुक करते. अरे आत्ताच एक शर्टचं बटन चुकलं ना लावायला वरचं, ऑटोमॅटिक सगळी खालची चुकत जातात, ती चुकवावी लागत नाही. आमच्या पोराचं पाऊल जर चुकीचं पडलं तर पुढची सगळी पावलं चुकीची पडत जातील, चुकवावी लागणार नाही. आत्ताच योग्य वेळ आहे. आकार ह्याच काळात द्या. घरात कौतुक म्हणून ती पोरग काय बघतय ना, ह्यातनं बाहेर आहे. अरे बापाचा एक, आईचा एक, पोराचा एक, पुरीचा एक, बघा तरी पोरं आमची काय बघतायत नक्की. अरे आई मोठ्या पडद्यावर छोट्या मोबाईलवर आली, आईलाही माहित नाही. परवा दिवशी संतोषराव जेवाय बसली होती 4 जण. आई पोराला म्हणायची अरे घे तरी काय, भाजी संपल्या ताटातली. 4 वेळा म्हणली, पोराचं लक्ष नाही. शेजाऱ्या बसलेल्या बहिणीनं व्हॉट्सअपला मेसेज केला तुझ्या ताटातली भाजी संपल्या, तेव्हा त्यानं भाजी आपल्या ताटात वाढून घेतली. इतका आम्ही त्या मोबाईलच्या आहारी गेलोय. मोबाईलला शिकवायचं का? आमच्या पोरांनी कधी जगायचं आणि कधी मरायचं काही करू नका. एक गोष्ट पहिल्यांदा करा, शिगावभर किती जणांना जमल मोबाईल कमी करायला? तुमच्यासाठी नाही, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी, ज्याच्यासाठी जगताय ना त्या पोरांसाठी. किती जणांना जमल? 5 तास वापरताय, मी म्हणतो 1 तास कमी करा. सरपंच साहेब एकाला पण जमायचं नाही, तू नको हात वर करू. किती जमाला जमल? अख्ख्या ह्याच्यातनं एका ताईचा हात वर आलाय फक्त. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्याला जमत नाही त्यांनी उद्या सकाळी एक चांगला डॉक्टर बघा आणि त्याला दाखवून घ्या. तुम्ही मानसिक दृष्ट्या आजारी आहात, आजारी आहात, लक्षात घ्या. बघा देवाने हे दिलंय ना, ह्याच्यासारखं मोठं काय नाही. ही जी प्रॉपर्टी दिली आहे ना, सगळं होतं. किती कोट्यावधी किती पैसे असू द्या, पण जर शरीर चांगलं नसेल ना काही नाही. एक मेसेज फिरतोय, एक 28 वर्षाच्या एका विवाहितीचा नुकताच मृत्यू झाला. 24व्या वर्षी लग्न झालं, 28व्या वर्षी मृत्यू झाला. ती लिहिते माझ्याकडे सगळं होतं, गाडी होता, बंगला होता, क्लास 1 नवरा होता, सगळं होतं, फक्त मी व्यवस्थितरित्या जगू शकले नाही, कारण ह्या शरीराची किंमत कितीतरी कोट्यावधी आहे. मित्रांनो याला जपा. आयुष्यात काही नाही. आमच्या पोरांच्या आत्ताच आहे ना हातात, सगळं करायचं आहे ना. अजून तरी असं कुठलं हे निघालंय का की एखादा आयसीयू मध्ये बसायचं आहे, भाड्यानं माणूस दिला जातो? आहे का असं कुठं की ज्याला आयसीयू मध्ये बसायचं आहे, व्हेंटिलेटर, तो म्हणला बाबा 2 कोटी रुपये देतो, आयसीयू मध्ये माझ्या वाटणीचं 10 दिवस बसायचं आहे? होईल का कोण तयार? नाही ना. हे शरीरच महत्वाचं आहे ना. अरे या शरीराची किंमत काय? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण ना? एखाद्या वेळा आयसीयू मध्ये असलेल्या एखाद्या श्रीमंत माणसाला विचारा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? तो सांगेल ज्याची शरीर नावाची संपत्ती चांगली आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. आयुष्यात काय लागतो? काही लागत नाही, एवढं चांगलं आहे ना. अहो एखाद्याची बायपास झाली असेल ना पै पाहुण्यात, त्याला विचारून घ्या बायपासचा खर्च किती आला. सरपंच साहेब 7 लाख रुपये माझ्या माहितीनुसार. योजनेत असेल तर कमी येत असेल. बायपास काय असते हो? बायपास काय असते? बायपास तुमच्या शरीरातली खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि त्याच्या जागी शरीरातलीच दुसरी रक्तवाहिनी जोडायची. त्याचा खर्च येतो 7 लाख रुपये. सावंत साहेब किती रक्तवाहिन्या आहेत शरीरात? लाखो रक्तवाहिन्या आहेत. 7 लाख गुणिले ते लाखो करा, किती कोट्यावधी रुपयांच्या घरात गेली हो तुमची प्रॉपर्टी? ईश्वरानं जन्मालाच घालताना तुम्हाला कोट्यावधी रुपयांची इस्टेट घेऊन जन्माला घातले. आम्ही कुठल्या इस्टेटच्या मागे पडतो रे? अरे सगळं इतर राहणार आहे, लक्षात घ्या. पैसा तुमचा बँकेपर्यंतच, बायको तुमची हुमऱ्यापर्यंत, नातलग फक्त स्मशानभूमीपर्यंत आणि शरीर फक्त चितेपर्यंत. नंतर फक्त खाली हात आहे, ते खाली हाती जाना पडेगा. काही राहणार नाही, राहील फक्त नाव. ते फक्त कसं कमवायचं तुमच्या हातात आहे. आम्ही सगळं पैसा पैसा. अरे काय नेणार आहे यातलं वर? अरे जर घर म्हणतो ना माझं माझं, अरे 13व्याला भाऊ भांडतात याच्यासाठी कुणाच्या नावावर करायचंय म्हणून. कशाला माझं माझं करता? अरे 13व्याला देखील पोरं भांडतात घरातली की कुणाच्या नावावर करायचंय, नाहीतर तुमच्या 13व्याचा खर्च कुणी करायचा, मातीचा खर्च कुणी करायचा, ह्यासाठी घरात भांडणं होतात 14व्याला.
विचार करा ना, जे माझं माझं केलं ना पोरांसाठी, अरे पोरांना एखादा पैसा कमी करा, एखादी शेतीचा गुंठा कमी घ्या, फ्लॅट कमी घ्या, पण पोरांना चांगले संस्कार द्या. मित्रांनो, परवा दिवशी चव्हाण सर एका वृद्धाश्रमात गेलो होतो. वृद्धाश्रमात गेल्यानंतर एक आजोबा भेटले, चांगले होते, चांगले एकदम ठणठणीत होते, फ्रेश चेहरा होता. मी 2 मिनिटं बसलो, सहज विचारलं, काय माझं तसं काम नव्हतं. आजोबांना म्हणलो, पुण्यातल्या वृद्धाश्रमात आजोबांना म्हणलो, आजोबा एकदम जबरदस्त तुम्ही दिसताय, फिट कसं काय आला मग वृद्धाश्रमात? ते म्हणले, काय झालं, सगळं केलं पोरांसाठी, सगळं पोरांसाठी केलं. आलेल्या पीएफचे पैसे पण पोरांना दिले, 2 फ्लॅट घेतलेत पुण्यात, गाडी आहे, गावी शेती आहे, गावी बंगला आहे, सगळं केलं. अहो मग तुम्ही वृद्धाश्रमात आलं कसं पोरांना एवढं सगळं करून? नाही म्हणले, सगळं पोरांना दिलं, फक्त पोरांना वेळ आणि संस्कार द्यायला कमी पडलो, म्हणून मी वृद्धाश्रमात आलो. मित्रांनो, आयुष्यात काय करायचं आहे ना, तर योग्य वेळी तुमच्या पोरांना वेळ आणि संस्कार द्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, याच भारताच्या भूमीत, याच महाराष्ट्राच्या भूमीत 80 कोटी ज्याची प्रॉपर्टी आहे, असे एक ज्येष्ठ साहित्यिक, 80 कोटी ज्याची प्रॉपर्टी आहे, 10 महिने मुलांनी वृद्धाश्रमात ठेवलं, 10 महिन्यात एकदाही बघायला आले नाहीत. या 80 कोटीची प्रॉपर्टी पोरांनी नावावर करून घेतली. पोरग चांगलं बिझनेसमन होतं, पण त्या माणसाच्या अंत्ययात्रेला लोकांच्याकडनं पैसे काढावे लागले आणि त्यांची अंत्ययात्रा आणि त्यांचा शेवटचा कार्य करावं लागलं. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? अरे तुम्ही मरून पडलेलं देखील लोकांना कळत नाही. आज जर तुम्ही शहरात गेला ना, नवरा बायको सर दोघच असतात आणि भाडे करू तेवढा चांगला ठेवतात, म्हणजे 50 असा. एकाला विचारला, काका ही कुठं आहेत पोरं? पोरं अमेरिकेत असतात. तुम्हाला बघायला कोण? भाडेकरू ठेवलाय की, जर काय झालं तो तरी बघायला आम्हाला. आम्ही सगळं पोरांसाठी करतो आणि हे सगळं इथं राहणार आहे. लक्षात घ्या, काही वर नेणार नाही. आपलं नाव हो का, जगात अनेकांच्याकडे पैसे होते, अनेकांच्याकडे कोट्यावधी रुपये होते, पण कोणीही घेऊन जाऊ शकलं नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, 450 वर्ष झाली, फक्त छत्रपती शिवाजी महाराज लक्षात आहेत. या जगात राजे झाले नाहीत का? अलेक्झांडर झाला, सीझर झाला, नेपोलियन झाला, औरंगजेब झाला, पण जगाच्या पाठीवर माझे छत्रपती शिवाजी महाराज असे 450 वर्षानंतर जगात फक्त याच राजाची जयंती अख्ख्या जगात साजरी होते. कुणाच्याही वाटेला आलं नाही. मग माझ्या राजाने केलं काय? अरे अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन यांचे कितीतरी मोठं सैन्य होतं, कितीतरी मोठं राज्य होतं, मग छत्रपती शिवाजी महाराज का लक्षात? चव्हाण सर, छत्रपती शिवाजी महाराज एवढ्यासाठी लक्षात की या कुठल्याही राजा, महाराजा आणि बादशाह या आणि सम्राटापेक्षा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जगण्याची नीतिमत्ता कैकपीठने मोठी होती, म्हणून माझे छत्रपती शिवाजी महाराज लक्षात. आयुष्यात कितीही पैसे कमवा, पण जर वाटत असेल आमच्या पोरानं आमचं नाव लक्षात ठेवावं, तर आपली नैतिकता कमवा. किती जणांना खापर पंजोबाची नावं माहित आहेत? किती जणांना माहित आहेत? मला सांगा ना, कोण लक्षात ठेवत नाही? आम्हाला वाटतं आम्हाला लोकांनी लक्षात ठेवलंय, पै पाहुणे कसे तरी 13व्यात गोडधोड खाईपर्यंत लक्षात ठेवतात. आम्हाला वाटतं लोकांना माझी गरज आहे. चुकीच्या गैरसमजुतीत आहे. 14व्याला लोक फक्त तुम्हाला लक्षात ठेवतात आणि तिथं पण 14व्याला गोड केला असेल ना आणि उन्हाळा असेल तर तिथं पण पै पाहुणे विचारतात, मट्टा केला असता तर बरा झाला असता. फार लोकांना दुःख नाही. अरे घरातल्यानंच वाईट वाटेल काही दिवस, लोक विसरून जातात. फोटो जरी असला ना भिंतीवर, नवीन सून आली की तो पण जातो, इकडे जन्म इकडे मृत्यू. माळाला काढला तर ठीक, नाहीतर कावळा देखील आपल्या नशिबात येत नाही रे. कुणासाठी आम्ही करतो? संत कबीर माहित आहेत का? संत कबीराकडे चव्हाण सर एक शिष्य होते. मोठी शेत जमीन होती त्याला. सरपंच साहेब त्याला एकच काम असायचं. आमच्याकडे कसं आम्ही ऊस घेतो, शेंगा घेतो, गहू घेतो. ही काय करायचं, एखादी गोष्ट केली का नाही, बायकोला 2 तोळे केले, लाव झेंडा. घर बांधलं, लाव झेंडा. ग्रामपंचायतीला उभा राहिला, लाव झेंडा. 4 व्हीलर घेतली, लाव झेंडा. चव्हाण सर अख्ख्या रानात झेंडा. काय केलं की एक झेंडा लावायचा आणि येणार जाणाऱ्याला एकच कार्यक्रम. हा झेंडा बायकोला 2 तोळे, हा 2 व्हीलर, हा 4 व्हीलर, हा जिल्हा परिषदला उभा, हा ग्रामपंचायतचा, हा मोठं अख्खं झेंडच रस्त्याला. एक दिवस संत कबीर रस्त्याने निघाले होते. संत कबीरांना बघून ह्याला वाटलं आपलं एवढं मोठं करतो तो, जाऊन सांगावं. पळत पळत गेला. कबीर साहेब जरा रानापाशी चला. कबीर साहेब रानापर्यंत आले. परत तेच चालू. ही बायकोचा 3 तोळ्याचा, ही 2 व्हीलरचा, ह्यो 4 व्हीलरचा, ह्यो ग्रामपंचायतीला उभा, ह्यो जिल्हा परिषदला उभा, हे झेंडे सांगून झाले. कबीरांनी ऐकून घेतलं. 4 पावलं पुढे गेले. त्याला हाक मारली. तो पण पळत आला. म्हणजे काय, मी हाय विणकर माणूस, मी निघालोय यात्रेला, मी परत येईन का नाही मला माहित नाही. मी जर आलो नाही तर माझ्याकडे एवढी एक सुई आहे, तेवढी येताना तेवढी वर घेऊन ये. ह्यानं पण ठेवून घेतली.
कबीर 2 पावलं पुढे गेले. त्याच्या लक्षात आलं, अरे आपण मरणार कधी आणि आपण सुई वर घेऊन जाणार कशी, माणूस वर भेटणार कसा. पळत पळत गेले. संत कबीरांना म्हणले, अहो काय सांगताय का, ही सुई वर घेऊन येऊ कशी घेऊन येणार म्हणले, अहो सगळं खालीच राहणार आहे ना. संत कबीर म्हणले, अरे एवढी एवढीशी सुई वर घेऊन येऊ शकत नाही, यातला कुठला झेंडा वर घेऊन येणार आहे, सगळं झेंडा खालीच राहणार आहेत ना, काही वर जाणार नाही. मित्रांनो, फक्त आमचं नाव राहील, ते नैतिकतेनं कमवा, कोणी येणार नाही. लक्षात घ्या, फक्त घरातल्यांना फरक पडतो. आम्हाला वाटतं आमच्यामुळे जगात चाललंय, अरे तुमच्या अगोदर पण जग चालू होतं आणि तुमच्या नंतर पण जग चालणार आहे. त्याच्यासाठीच जगा ज्याला आपल्या नसल्यामुळे फरक पडतो. मित्रांनो, कधीतरी 2 मिनिटं डोळे बंद करा आणि विचार करा, अरे माझ्यामुळं कुणाला फरक पडेल आणि त्याच्यासाठी आयुष्य जगा. मित्रांनो, येत नाही. सरपंच साहेब एक मित्र आहे माझा, फेसबुकवर त्याला 5,000 मित्र होते. किती? 5,000. गावचे बिवचे इकडचे तिकडचे पुण्यातले धरून 60 ग्रुप होते व्हॉट्सअपवर. इंस्टाग्रामवर संतोषराव 3,000 फॉलोअर. अटॅक आला एक दिवस. अटॅक आल्यानंतर आयसीयू मध्ये गेला. आयसीयूच्या बाहेर डॉक्टरांना 4 माणसं विनंती करत होती की ह्यानं ज्यांना वेळ दिला नाही ती होती आई, बाप, बायको आणि पोरगा. ही चौघच फक्त डॉक्टरला देवाला म्हणत होती, माझा बाप वाचला पाहिजे, माझा नवरा वाचला पाहिजे. ही फक्त एवढीच लोक विनंत्या करत होती. त्या फेसबुकवरचा एक आला नाही. आणि आमची पोरं एखादा लाईक नाही मिळाला तर विचार वेगळा करतात. रात्रभर त्या लाईक साठी झोपत नाही तो पोरं. अरे ती आभासी दुनियेत आहे, बाहेर पडा, आमच्या पोरांना पाडा बाहेर त्यातनं, नाहीतर उद्या पिढी बिघडली भरकटली. पोरं विचारणार देखील नाहीत आम्हाला. आमच्या नात्यात जेवढा आहे ना, मी म्हणलो ना, आमच्या नात्याच्या भांडणाला एक्सपायरी डेट पाहिजे. आमच्या लोकांना आज वाटतं काय झालं, आमचं फक्त एवढंच झालंय चौकट. आम्हाला कळतच नाहीत, आजी आजोबा कळत नाहीत, काका काकी कळत नाहीत, मामा कळत नाहीत. असे पण मामा मामी नको. लक्षात घ्या, एक काळ होता आमच्या घरात भांडणं झाली का नाही, आत्या याच्या मामा याची घरातली भांडणं मिटवायची. आता यांच्यात एवढं नादाला लागू नका. ही जर तुमच्या घरात आली आणि थोडं असलं का नाही, एवढं लांब करतात. ही जी मंत्र नावाचं रामायणातलं पात्र होतं का नाही, तर अजिबात मला आवडत नाही. सांगतो, 2 माणसं आहेत, एक मंथरा आणि महाभारतातला शकुनी. त्या मंथरेचं काय घेणं त्यांना नव्हतं संतोषराव. ते फक्त कैकेयींच्यावर अयोध्येत आल्या. विचार करा, ज्या कैकेयीनी अरे जेवढं भरताव प्रेम केलंय ना, तेवढंच माझं प्रभू श्रीरामांच्यावर प्रेम केलं होतं. पण ज्या दिवशी राज्याभिषेक होणार होता ना, त्याच्या आदल्या दिवशी कानात काही सेकंदाचे शब्द आहे, अरे जर प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला तर तुझ्या भरताचं कसं. एवढ्या एका शब्दावर माझ्या प्रभू श्रीरामांना वनवास मिळाला. ज्यांचा राज्याभिषेक होणार होता त्यांना दुसऱ्या दिवशी वनवास मिळाला आणि दशरथ महाराजांना स्वर्गवास मिळाला. ही जी कानाला लागणार आहेत ना, बाहेर ठेवा. ही काका मामी आता बरं वाटत नाही हो यांना. अजिबात बोलवायची नाहीत घरात भांडणं मिटवायला. आपल्या घरातली भांडणं आपणच मिटवायची. सकाळी भांडलोय ना, संध्याकाळी एकत्र जेवण. अरे घड्याळ बघितलंय का, अरे घड्याळात एक काटा कमी असतो, एक जास्त असतो, कोण जोरात पळतो कोण कमी पळतो. पण एखाद्याची 12 वाजायची वेळ आली ना, सगळे एका ठिकाणी येतात. आमच्या घरात देखील आयुष्यात देखील असं पाहिजे, कधी कमी जास्त सगळं असू दे मागं पुढं, पण जर आम्ही एखाद्या अडचणीत असेल ना तर सगळ्यांनी एकत्र यावं. आयुष्यात काही लागत नाही, ही नाती आहेत ना. आणि बाहेर पडा रे. आज काय झालंय, फक्त एवढंच बघतो आम्ही, आम्हाला आजी नकोय, आजी आजोबा नको ना. आम्ही म्हणतो आमची पिढी संस्कारमय झाली पाहिजे. संतोषराव कशी होईल. कुणी सांगायचं महाभारत, कुणी सांगायचं शिवचरित्र. अरे आजी आजोबा नाहीये. आमच्या सुनेची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट झाल्या. अरे जिच्या नवऱ्याला, ज्या आईनं लहानाचा मोठा केलाय ना, तिच्याकडं पोरग देताना आमची सून पुढं होत नाही. तिला बाहेरची चालती, सर्व्हिस देणारी एखादी ताई चालती, पण घरातली आई चालत नाही. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आमचं फक्त एवढंच झालंय, माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बाहेरच पडत नाही ना. अरे ही नाती असते. आणि विचार करा, महाराष्ट्रात 2 गोष्टीसाठी जास्त वेटिंग आहे सरपंच साहेब. एक, जी पोरग जन्माला आलं नाही ना त्याला चांगलं शाळा मिळावी म्हणून वेटिंग आहे. आणि घरात हाडामासाचे आईबाप जिवंत आहेत, त्यांना चांगलं वृद्धाश्रम मिळावं म्हणून महाराष्ट्रात वेटिंग आहे. परवा दिवशी आमच्या गल्लीत चव्हाणसर भांडणं चालू होती जोरात. बायको म्हणायची पोराला इंग्लिश मिडियमला पाठवूया. नवरा म्हणायचा, अगं तुझं शिक्षण 10वी नापास, ये पहिल्यांदा का झेड पहिल्यांदा हे तुला नीट माहित नाही, कशाला इंग्लिश मिडियमच्या नादाला लागल्या, पोराला आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवूया ना. अहो म्हणले, तुम्हाला काय कळतं मिळतं का काय. जग कुठं निघालंय, पोरग जगावर पुढे गेलं पाहिजे ना.
पोरगा इंग्लिश मिडियमलाच गेलं पाहिजे. नवरा कधी बोलत नाही ते त्या दिवशी बोलत होता पहिल्यांदा. म्हणला नको त्या नादाला लागायला, घरी आलं पोराला काय शिकवणार आहे आपण, पोरगा आपलं मराठी मिडियमला घालूया ना. दोघांची इतकी भांडणं झाली, घरातली भांडणं गल्लीत आली. गल्लीतल्या माणसाने विचारलं काय झालं, बायको म्हटली सकाळपासून यांच्या मागे लागल्या पोराचं ऍडमिशन इंग्लिश मिडियमला घेऊया. नवरा म्हणला ही 10वीला नापास आहे, हिचं काय खरं नाही, कधी पोराला शिकवायची, पोरगा आपलं मराठी मिडियमला बरं. दोघांची इतकी भांडणं झाली, बहुतेक आता एकमेकाचा जीव घेतात का काय अशी परिस्थिती झाली. आता एका शहाण्या माणसानं पोलिसांना फोन केला, पोलिसांना बोलवून घेतलं. पोलीस आल्यानंतर त्यांनी विचारलं कशासाठी भांडताय, सकाळपासून गल्लीतनं फोन आला होता. नवरा म्हणला अहो सकाळपासून ह्याला सांगतोय पोरग जिल्हा परिषदला घालूया. बायको म्हणली अहो ह्यांना अजिबात डोक्याचा भाग नाही, पोरग इंग्लिश मिडियमला गेलं पाहिजे. नवरा म्हणला हिचं शिक्षण 10वी आहे, हिला नाव तर लिहायला सांगा, ही नाव स्वतःच लिहू शकत नाही, पोरग कधी इंग्लिश मिडियमला शिकवायची. पोलीस दादा म्हणले एक काम करा, दोघांचं राहू द्या, त्या पोराला तरी बोलवा, त्याला विचारू आपण तुला कुठल्या मिडियमला जायचं आहे. नवरा म्हटला तो 7 महिन्यांनी जन्माला यायचा. अरे जी जन्माला आलं नाही, जी जन्माला आलं नाही त्यांच्यासाठी आम्ही आत्ता विचार करतोय. आणि घरात हाडामासाचे आईबाप जिवंत आहेत, किती काळजी घेतोय विचार करा ना. अरे जर महाळाला कावळा शिवला सगळं करून तर किती पुण्य लागतं, पण जिवंतपणे त्यांची काळजी घेतल्यावर किती पुण्य लागल, थोडा विचार करून बघा ना. महाळाला आम्ही सगळं करतो, पण अरे तो माणूस नसतो ना महाळाला. अरे आई बापाला फार काही वाटत नाही. अरे जगातले 2च देव आहेत लक्षात घ्या. आमची लोक हजारो किलोमीटरचा संतोषराव प्रवास करतात कुठं, देवाला भेटाय. मला माहित नाही हजारो किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर देव भेटेल का नाही, पण घरात आईबाप नावाचे देव आहेत, एकदा मागून तर बघा. अरे न मागता देखील सगळं देऊन टाकायची धमक माझ्या आई बापांच्यात आहे. अरे 32 कोटी देवांची फलटण बाद होते आईबाप नावाच्या देवापुढे, कुठं बाकी लागत नाही जायला, घरात आहेत. अरे 2च माणसं आहेत ज्यांना वाटतं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या पोराला मिळालं पाहिजे. आम्ही भाड्याच्या घरात राहिलो ना, माझं पोरग बंगल्यात राहिलं पाहिजे. अरे मी 2 व्हीलरवर फिरत होतो ना, बाप म्हणतो पोरग 4 व्हीलरवर फिरलं पाहिजे. बाप म्हणतो मी दुसऱ्याच्या दुकानात कामाला गेलो होतो, पण माझ्या पोराचा स्वतःचा उद्योग असला पाहिजे. बाप म्हणतो मी संघर्षातनं अडचणीतनं एक दिवस करून जगलो, पण माझ्या पोराच्या पायी सगळं सुख यावं एवढं फक्त 2च माणसांना वाटतं, त्याचं नाव आहे आई आणि बाप. कुणाला नाही वाटत. मित्रांनो काही मागत बसू नका देवाकडं, देव देतो का नाही. आणि मित्र लक्षात घ्या, अरे कधी गेलाय का पंढरपूरला, अजूनही पुंडलिक महाराजांची सेवा संपलेली नाहीये. अरे पुंडलिक महाराज आई वडिलांची सेवा करतायत आणि कृष्ण येऊन पाठीमागे उभे राहिलेत आणि म्हणतायत पुंडलिका बघ तरी कोण आलंय. पुंडलिक महाराज म्हणतात नाही मी आई वडिलांची सेवा करतोय, मला नाही बघायला वेळ पाठीमाग. पुंडलिकांना म्हणतात अरे मी कृष्ण आलोय बघ तरी मी पाठीमागं उभा आहे त्याच्या. पुंडलिक महाराज शेजारची वीट घेतात आणि पाठीमागं सरतात आणि सांगतात माझ्या आई बापाची सेवा होईपर्यंत या विठेवरच उभा राहा. अरे तो कृष्ण विठोबा झाला, 28 युगे झाली, पण कृष्णच विठोबा तिथंच उभा आहे आणि पुंडलिक महाराजांची सेवा आजही चालू आहे. कुठल्या देवाला जातो रे आम्ही, ज्या देवाला कळलं आई बापात देव असतो. आम्ही घरात थोडी काळजी घ्या रे, नाही आई बापांना म्हातारे आम्हाला का जड होता तो. अरे मरणाच्या दारात येऊन आईने जन्म दिलेला असतो, मरणाच्या दारात येऊन ज्या आईने जन्म दिलेला असतो, ज्या आईचं आमचं नातं 9 महिने जास्त असतं. अरे तुमचं हृदय चालू होतं ना, जेव्हा आईच्या गर्भात हृदय चालू होतं ना त्यावेळी आईच्या हृदयापासून एक ठोका तुमच्या हृदयाला दिला जातो, त्यावेळी तुमचं हृदय चालू होतं. अरे ज्यावेळी मरतो ना सगळं शरीर संपतं, फक्त हाडं जिवंत राहतात, की जी हाडं व्यवस्थित राहतात ना ती देखील आईच्या दुधाची देण असते, कुणाच्या ताकद नाही आईच्या हाडाला जाळायची आज. अरे किती वेदना होत असतील रे तुम्हाला जन्माला घालताना. अरे टाचणी लागली तर आमच्या डोळ्यात पाणी येतं, एक हाड मोडल्यावर 18 वेळा जेवढ्या वेदना होतात ना त्या एवढ्या वेदना तुमच्या जन्माच्या वेळी माझ्या आईला झाल्यात. कधी विचार केलाय हो आम्ही. आणि आम्ही सगळं विसरून जातो 2 मिनिटात, सगळं विसरून जातो. लक्षात घ्या सुनानी कायम लक्षात घ्या, नवऱ्याच्या हृदयात तुमच्यावर तुमच्यापेक्षा आईचं स्थान अधिकार असते. आम्हाला तो अधिकार नाही हो. त्यांना थोडं सुख असते, त्यांना एकच वाटतं ह्यांचा संसार सुखाचा व्हावा, बाकी कशात लक्ष घालतात हो. काय असते तुमचं व्यवस्थित व्हावं एवढ्यासाठीच आयुष्याचं जीवाचं रान करतात ना. मी म्हणलो ना महाराष्ट्राच्या भूमीत वृद्धाश्रम आमच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज सांगितले जातात. मी तर 2च शब्दात छत्रपती शिवाजी महाराज सांगतो. छत्रपती शहाजी महाराजांच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती म्हणजे शिवाजी महाराज, आणि जिजाऊ आऊसाहेबांच्या आयुष्याचं सार्थक म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. बस आमच्या पोरांना एवढंच सांगा, काही करू नको,
फक्त आपल्या आई वडिलांचा सर्वोत्तम पुत्र हो. अरे आम्हाला वाटतं मी छत्रपती शिवाजी, असं नाही होत. ते छत्रपती शिवाजी आणि मी असं कसं चालेल? आमच्या तुकोबराय म्हणतात म्हणजे फक्त आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या करायचं आणि महाराज देव म्हणायचं महाराजांना, नाही चालणार ना. जे काय करायचंय ते महाराजांनी, ना आम्ही काय करायचं फक्त जयंत्या पुण्यतिथ्या. अरे आमचे तुकोबराय म्हणतात देव पाहायला गेलो आणि देवच होऊन आलो. मित्रांनो, देवाच्या दर्शनाला निघालाय ना, तुम्ही वेगळे नाही. आम्ही देवाच्या पुढे आहेत ना, आम्हीच देव. पण आमचं असं होतं की आम्ही देवाच्या दर्शनाला असतो आणि आमचं लक्ष असतंय आमच्या चपल्या कोण नेईल का, कसा देव पावल रे, कसा पावल. एकदा म्हणा ना मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, येऊ द्या एकत्वाचं नातं. अरे ज्यावेळी असं म्हणाल मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, कशी आमची नजर आमच्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेनं जाईल. ज्यावेळी म्हणाल मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, कसा दारूचा घोट आपल्या नारड्यातनं खाली जाईल. ज्यावेळी म्हणाल मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, कशी आमची पावलं वाकड्या नकडेकडे पडतील. असं नाही होणार. जबाबदारी त्यांनी घ्यावी. अरे मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमचं एवढं मोठं ऋण आहे, आम्ही प्रत्येक दिवशी जयंती करावी. पण जबाबदारी घ्या तरी. आम्ही फक्त म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. अरे मावळा असा कसा होईल? हा, परवा दिवशी चव्हाण सर एकानं, या अलीकडे आम्ही असं लोकांना बोलतच नाही. मी म्हणलो ना, परवा दिवशी एका मित्राचा वाढदिवस होता. वाढदिवस मी त्याला सकाळी 7:30ला फोन केला होता. ती रात्री 12ला माझ्याकडे भांडणं काढत आलं. मी म्हणलं काय झालं? म्हणलं शुभेच्छा कुठे दिल्या होत्या? अरे म्हणलं सकाळी 7:30ला फोन केला होता, दिवसभर म्हणला तुझा स्टेटस दिसला नाही. असं नाही. अशाच एका गावच्या नेत्या, युवा नेत्याला शुभेच्छा होत्या. आमच्या गावची शान, लाखो मुलींची जान, 2 मिनिटात दंगा झाल्यावर 4 मिनिटात पोहोचणाऱ्या शिवभक्त गोट्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. म्हणजे मला सर चक्कर यायचीच बाकी होती. शिवाजी महाराजांचा मावळा असा असू शकेल? अरे मावळा असावा माझ्या तानाजींसारखा. अरे जगातला एकमेव बाप आहे आपल्या पोराचं लगीन सोडून असा गेला की आपल्या पोराच्या लग्नात मिरवाय आलाच नाही. अरे मावळा असावा माझ्या तानाजींसारखा. अरे मावळा असावा माझ्या बाजींसारखा. घोटगिंटीत उभा होते पण त्या यमदेवालाही सांगते झाले, अरे जोपर्यंत राजांचे तोफेंचे आवाज येत नाहीत ना तोपर्यंत तुलाही जास्त आणून देणार नाही. मावळा असावा माझ्या बाजींसारखा. अरे मावळा असावा माझ्या शिवाकाशीसारखा. त्या सिद्धीला भेटायला गेला होता पण त्यालाही सांगता झाला, अरे जन्माला येताना जरी शिवाकाशीत म्हणून आला असलो ना, मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? असे मावळे पाहिजेत ना. आम्ही कुठले मावळे करतो रे? मित्रांनो, 2 डोळ्याच्या मध्ये नक्की अष्टगंध लावा, पण त्या 2 डोळ्यानं माझ्या कुठल्याही आया बहिणीकडे वाईट नजरेनं बघू नका. तुमच्या हातावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटो अवश्य असावा, पण त्या हातानं कुठलं वाईट काम करू नका. ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल ना, नक्की नतमस्तक व्हा, पण तिथंच उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणींची छेडछाड करू नका. तुमच्या मुखात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अवश्य असावा, पण तुमच्या मुखातनं कधी दारूचा आणि गुटख्याचा वास येता कामा नये. बस एवढं आमच्या पोरांना सांगा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं आता परत शक्य नाही. आम्हाला परत ढाल, परत तलवारी, परत गड, परत किल्ले नाही. पोराला आपल्या एक सांगा, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो ना, आमची नैतिक जबाबदारी आहे. अरे त्याच महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात माझ्या राजानं स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवरातली देवता म्हणून जिचा सन्मान केला ना, त्याच महाराष्ट्रात, त्याच मातीत 450 वर्षानंतर सकाळी गेलेली ताई घरी सुरक्षित येईल का नाही आमच्या आईला काळजी आहे. आज मित्रांनो, किती दिवस मेणबत्त्या जाळून न्याय मागण्याचा प्रयत्न करणार? अरे ज्या दिवशी माझ्या एखाद्या आया बहिणीकडे वाईट नजरेनं बघितलं ना स्वराज्यात, चौरंगा केला माझ्या राजानं, त्यानंतर कुणाचं धाडच झालं नाही कुठल्याही आया बहिणीकडे वाईट नजरेनं बघायचं. मित्रांनो, न्याय द्यायचा असतो ना, हा असा द्यायला लागतो चौरंगा करूनच. मेणबत्त्या पेटवून न्याय होत नाही, मेणबत्त्या पेटवून न्याय मिळत नाही. न्याय द्यायचा आहे ना, ज्यांनी स्त्रीच्या पदराला हात घातला त्याचा चौरंगा झाला पाहिजे. बस. अरे शाहिस्तेखाना ज्यावेळी लाल महालात होता ना, माझे राजे ज्यावेळेस शाहिस्तेखानाची बोटे कापली, त्यानंतर शाहिस्तेखानाची बहीण पळत येते आणि शाहिस्तेखानाला म्हणते, तुझी भाची कुठे सापडत नाही, माझी पोर कुठे सापडत नाही. शाहिस्तेखान म्हणतो, अरे इकडे तिकडे गेली असेल, भिली असेल, एवढ्या गोंधळात कुठेतरी लपून बसले असेल, बघ कुठं आहे का. सगळीकडे बघितलं, कुठं दिसली नाही. परत आली आणि आपल्या भावाला सांगते, अरे तुझी भाची नाही, माझी पोर नाही, मला वाटतं ती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पळवून नेली असेल. त्यावेळी शाहिस्तेखान सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात, पण कुणाच्याही आया बहिणीच्या आबरूला हात लावू शकत नाही. हे माझ्या राजाचं मोठं.
आणि आम्ही आज त्याच परिस्थितीत न्यायासाठी प्रतीक्षा करतो आणि आमची आई काळजीत आहे. विचारा, आम्ही नैतिकरित्या शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? अरे त्यानंच नाव घ्यायचं की ज्याची नजर आया बहिणीकडे जबाबदारीने जाते. असं नाही. आम्ही प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज आज 450 वर्षानंतर इथं आमच्या जिवंत आहेत मित्रांनो. अरे पोरग जन्माला आलं ना, आई बाप म्हणायच्या अगोदर मूर्ती पुढे उभं करा आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. त्याच्या तोंडून कधी आपसुक जय बाहेर येईल ना, त्याचं त्याला कळत नाही. 4थीला शिकवले जातात छत्रपती शिवाजी महाराज. 11 वर्ष होतात पोरग शिवाजी महाराज शिकायला. काय शिकवायचं आमच्या पोरांना? मित्रांनो, आयुष्यात जे द्यायचं आहे ना, मी म्हणलो ना, हे नाती आयुष्य तर आम्ही आहोत, नाहीतर काही नाही. आम्हाला वाटलं पाहिजे जे कार्ट आम्ही जन्माला दिलंय ना, ते परत जन्माला यावं आमच्या पुढे. पण आज आम्हाला वाटतच नाही परत जन्माला यावं परत. हा, बरोबर ना? अरे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ना, ज्या आईनं स्वप्न बघितलं होतं की माझ्या पोरानं रयतीच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, राज्याभिषेक झाला. पण त्याच्या अगोदर काही दिवस राजांनी जिजाऊ साहेबांना पाचाडला वाडा बांधून दिलाय. जिजाऊ साहेबांना रायगडवरचा वारा सहन होत नाही. आऊसाहेब पाचाडला राहत आहेत आणि राज्याभिषेकानंतर काही दिवसात आऊसाहेबांचं निधन झालं. लोक सांगत आले आऊसाहेब गेले. मित्रांनो, जसे मिळेल तसे माझे छत्रपती शिवाजी महाराज पाचाडच्या वाड्यात गेले, आपल्या आईच्या पायाजवळ बसले असतील आणि आईला एकच मागणं मागितलं असेल, आऊसाहेब जर आम्ही परत जन्माला आलो ना, तुमच्या पोटीच आम्हाला जन्म द्या. आणि आऊसाहेबही म्हणले असतील, राजे जर आम्ही परत जन्माला आलो ना, तुमच्या सारखाच पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. मित्रांनो, ही ताकद लागते त्या आईच्या आणि त्या मुलाच्या. आमचं काय झालंय, आम्ही आमच्या पोरांना आज कम्फर्ट काय असेल ते सुरक्षित राहा, काही करू नकोस, ह्याच्या पलीकडे जात नाही. एक काम करा, मी म्हणलो 3च गोष्टी सांगणार आहे. मोबाईल किती जणांना जमल? हो का? मी अभिनव व्याख्यानमाला गेली 11 वर्ष घ्या गलती दिदीनो, तुम्ही घेऊच नका. कशाला हात वर करताय? घरात जर काय मम्मीनं यांनी कुणी सांगितलं असेल ऑनलाईन बिनलाईन क्लास, अजिबात करू नका. ते जिवंतपणाचं लक्षण नाही चव्हाण सर. आम्हाला आमच्या पोरांना खेळू द्या ना, पडू द्या. पोरग बघितलं का कधी सायकल चालवताना, पॅन्डल मारताना, पडताना? आमची पोरं 3 चाकाच्या सायकली चालवायला लागली. हो, पडू द्या, झगडू द्या ना. अरे अफजल खान चालून आलाय, जिजाऊ साहेबांचं दर्शन घ्यायला गेलेत माझे राजे. आऊसाहेब म्हणले का, राजे यावेळेस तानाजी मालुसरेंना जाऊ द्या, यावेळेस बाजीप्रभूंना देशपांडेंना जाऊ द्या. आऊसाहेब सांगतायत, राजे तुम्हालाच खानाचा हिशोब करावा लागेल. राजे याच खानाने तुमच्या भावाला ठार मारलं, राजे याच खानाने तुमच्या वडिलांचा अपमान केला, त्यांचा हिशोब तुम्हाला चुकता करावा लागेल. एक आई सांगते, राजे तुम्हाला गेलं पाहिजे. विचार करा, आम्ही आमच्या पोरांना किती सुरक्षित ठेवतो, किती सुरक्षित ठेवतो. काही मी म्हणलो ना, आम्ही जर 4 तास 3 तास मोबाईल वापरतोय, कमी करा पोरांसाठी. बघा जमते का? आणि आणखीन एक गोष्ट करा, जीवा भावाचं जर कोण चुकला असेल तर त्याला एकदा माफ करून टाका. आणि तुम्ही चुकला असेल तर सॉरी म्हणून टाका. बघा, त्याच्यासाठी नाही, स्वतःसाठी. अरे माफ करायला देखील वाघाचं काळीच लागतं ना, कुणाचं येड्या गाबळ्याचं काम नाही. हो, एखाद्या जवळच्या माणसाच्या चुका एकत्र करायच्या आणि आपल्या हृदयात एक कब्रस्तान बनवा आणि टाका ना जळवून. बघा हलकं होईल. बोलत नाही ना, जावा, काही अडचण नाही, मिटवा कुठेतरी. अरे एकाच घरात राहता, 2-2 चुली आहेत, 10-10 15-15 वर्ष बोलत नाही. अरे भाऊ एकाच आईच्या पोटी जन्माला येतात, 20-20 वर्ष बोलत नाही. मित्रांनो, किती दिवस चालणार हे? काही फरक पडत नाही, लक्षात घ्या आम्हाला. पण मित्रांनो, ज्या भावानं आमच्यासाठी चांगलं केलंय ना, तेवढं लक्षात ठेवा. आमचं काय होतं आयुष्यात, एखाद्यानं आमच्यासाठी चांगलं केलेलं असतं ना, ते विसरून जातो आणि एखादी चुकलेली गोष्ट आयुष्यभर शेवटपर्यंत स्मशानभूमीपर्यंत आम्ही लक्षात ठेवतो. विसरा ना. आणि काय, त्याच्यासाठी नाही, स्वतःसाठी. कुठे ठेवतो आम्ही? तुम्हाला माहिती आहे का, अलीकडे काय होतंय, आपल्या एखाद्या पै पाहुण्याचा फोन येतो, सकाळी जिमला गेला होता, नुकताच अटॅक आला. बघितलंय ना, बऱ्याच घटना असते. चांगली तब्येत असते, रनिंग करतय, जिम करतय, आणि कुठनं तरी फोन येतो, नुकताच अटॅक आला. कुठनं येतो अटॅक? अटॅक रोग नाही, पहिल्यांदा डोक्यातनं काढा, कुठनं आला अटॅक हा? हे हितलं यंत्र आहे ना, डोकं नावाचं. हलकं ठेवा ना जरा. काय ह्याच्यात काय
त्याची अडवायची आहे, त्याची जिरवायचं आहे, त्याचा कार्यक्रम करायचा आहे, त्याला सुट्टी द्यायचं नाही. अरे करा की हलकं. अरे घरात जर एखाद्या दिवशी घाण झाली तर आई म्हणते घाण काढ, लक्ष्मी येणार नाही. मग डोक्यातली घाण नको का काढाय? आणि कुणाबद्दल वाईट आहे हो? भावाबद्दल, जावाबद्दल, सासूबद्दल, चुलत भावाबद्दल, यांच्याबद्दल, जवळच्या माणसांच्या बद्दल करा ना हलकं. बघा, अरे वॉशिंग मशीनला जरी कपडे जास्त वेळ ठेवली ना, वास येतो त्याचा, काढावी लागतात वेळेत. मग डोक्यातली घाण नको का? अरे हलकं करा मित्रांनो. जर हे हलकं केलं तरच आयुष्य चांगलं लाभेल. आमचा हितला ताण वाढलाय. कशाचा घेतो ताण आम्ही? अरे जर आमच्याकडे इनोवा गाडी असते, आमच्या चुलत भावाने स्विफ्ट घेतली तरी आम्हाला त्रास होतो. अरे इनोवा आहे की तुझ्याकडं? परवा दिवशी एकाला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणला, माग, तुला काय मागायचं आहे? देव फक्त म्हणला एक आट आहे, तुला जी मिळेल ना त्याच्या डबल तुझ्या चुलत भावाला मिळणार. त्यानं विचार केला 2 मिनिटं. देवा म्हणला, मला एक घर दे. लगेच चुलत भावाला डबल घर. आला म्हणला, हे काय व्यवहार पटत नाही म्हणला. देवा म्हणला, हे असं कसं चालेल? मला एक मिळालं की त्याला एक मिळतंय. देव म्हणला, असंच ठरलं होतं ना, तुला एक मिळलं की चुलत भावाला एक मिळणार. एक काम करा म्हणला देवा, माझा एक डोळा जाऊ द्या, म्हणजे त्याचं 2 जाते. अरे चुलत भावाने दुकान टाकलं की आम्ही शेजारी टाकतो. मी खड्ड्यात गेलो तरी चालत, त्याला वर येऊन देत नसतो. अरे ही जीवाभावाची आहे. ज्यावेळी कोरोनात ऑक्सिजन कमी जास्त होत होता ना, O2 90च्या खाली आला असेल, 70च्या खाली आला असेल, कोण आलं का? फेसबुकवरचं, मुंबईचं, पुण्याचं, सोशल मीडियावरचं फ्रेंड, भावकीतलं, गावातलं, मित्रातलंच कोणतरी आलं ना, जवळच कोणतरी आलं ना, मग जपा ना. अरे आपल्याच माणसांच्या बद्दल आमच्या मनात एवढी घाण का? आणि कशासाठी दंगा करायचा हो का? आणि दंगा करायचा आहे ना, तुम्हाला माहिती आहे का, शिशुपालाला कृष्णाने 100 चुका माफ केल्या, 101 नाही. करा ना, 99ल्या चुकेला सुधरेल की तो. बघा एखादी. पण आम्ही प्रत्येक गोष्टीला रागराग, म्हणजे तो काय बोलला की 100% उत्तर देतो. अफजल खान चालून आलाय, आमची देवळं पाडतोय, आमच्या रयतेला त्रास देतोय. असं झालं का? छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरनं डायरेक्ट पंढरपुरात आलेत, असं झालं नाही संतोषराव. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक केलं, अफजल खानाला बोलवलं जावळीच्या खोऱ्यात. वेळ पण आपली, ठिकाण पण आपले. एखाद्याचा कार्यक्रम करायचा आहे ना, त्यानं दंगा केला म्हणून नाही आपण उड्या मारायच्या, त्यानं हात दुमडलं म्हणून नाही धावून जायचं. त्याला कितीच दंगा करू द्या, एखाद्याचा कार्यक्रम करायचा आहे ना, आपल्या टप्प्यात आणून, आपल्या वेळेनुसार, आपल्या मैदानात, त्याच्या वेळेनुसार नाही. आमचं काय होतं, पुढचा दंगा करायला लागला की आम्ही आणखीन उड्या मारतो. शांत राहा, काही नाही, सोडून द्या. आणि काही वेळा काय होतं हो का, असं म्हणलं जातं, म्हणजे मी म्हणत नाही, स्त्रिया एका कानानं ऐकतात आणि तोंडानं बोलतात, पुरुष एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात. ज्याला आयुष्यात कळलं कुठं बोलायचंय, कसं बोलायचंय, कुणाशी बोलायचंय, कुठल्या आवाजात बोलायचंय, तोच या जगातला सगळ्यात आनंदी माणूस. आम्हाला नेमकं तेच कळत नाही, कुठं बोलायचं आणि कसं बोलायचं. त्यामुळे आमची फसगत होते. आयुष्यात तेवढं शिका, राहावा ना शांत. एखादा दंगा करतोय ना, राहावा, न्यूट्रल राहावा, शांत राहावा. बघा तुम्हाला शांती मिळेल. थोडा वेळ जाऊ द्या. आम्हाला वाटतं ते नातं वाचायला पाहिजे होतं. आमचा पुढचा काय म्हणला ना, आम्ही आरला कार करायला लगेच तयार असतो. द्या ना थोडासा वेळ. मित्रांनो, आयुष्यात जर हे जग असेल ना, तर आमची नाती पाहिजे, आमची घरातली माणसं पाहिजे. मित्रांनो, आता जपान सारखा पुढारलेला देश आहे, मैताला देखील भाड्यानं माणसं आणावी लागतात. तासावर मैताला भाड्याने माणसं आणावी लागतात. तुमच्या कोण जर जपानमध्ये मयत झालं ना, 1 तासाला एवढे पैसे, 2 तासाला एवढे पैसे, मैताला रडायला माणसं भाड्याने आणावी लागतात. अरे तुम्ही दुःखात असल्यावर, तुम्ही नसल्यावर इतरांच्या डोळ्यात पाणी येऊ नये, एवढं कसं आपण काय कमवलं आयुष्यात. तुम्ही आनंदात असल्यावर एखाद्यालाही आनंद वाटू नये, आणि तुम्ही दुःखात असल्यावर एखाद्याच्या डोळ्यात पाणी येऊ दे. एकही माणूस आम्ही कमवला नाही का आयुष्यात? आम्ही बघत देखील नाही आमच्या आजूबाजूला काय चाललंय. आम्ही आमच्याच ह्याच्यात आहे. मित्रांनो, सगळं कमावा आयुष्यात. 1चे 2, 4, 5 फ्लॅट घ्या, काही फरक पडत नाही, पण आमची नाती जपत. तुमच्या बापाला तुमचं कौतुक बघायचं आहे, जगाला नाही. बापानं, आई बापाला आमचं कौतुक बघायचं आहे, इतकं मोठं व्हा. आणि सगळ्यात तरुणांना सांगेन, सरपंच साहेब, परवा दिवशी आपल्याच महाराष्ट्रात एका पोरानं बापाला iPhone 16 मागितला. चव्हाण साहेब, किंमत आहे 1.25 लाख ते 1.5 लाख किंमत आहे. बापाचा पगार 25,000. कुठनं देणार बिचारा? 1.5 लाख म्हणजे अरे 2 वर्षाची त्याची कमाई सगळं जाऊन राहत असेल. तो पोराला म्हणला, आता नाही व्हायचं आपल्याकडनं, पुढच्या वेळी बघू. बापाला म्हणला, तुम्हाला काही कळतच नाही म्हणला, सगळी पोरं वापरतात, रील बिन बनवायला लागते मला.
बाप म्हणणार नाही व्हायचं. अहो मागा की पै पाहुण्यात, मागा कोणाकडे मिळतंय का? बापाला वरच्या आवाजात बोलत होता. बापाने 2 ठिकाणी मागून बघितलं, कुणी दिलं नाही. बापाने सांगितलं नाही पोरा, आपल्याच्या नाही जमायचं, ह्या वेळी व्हायचं नाही, आपण पुढच्या वर्षी बघू. पोरग म्हणलं तुमच्याच्यानं काय व्हायचंच नाही. पोरानं रात्री स्टेटस ठेवला, नाद केला आणि वाया गेला आणि आत्महत्या केली. अरे आयुष करायचंय ना, स्वतःच्या जीवावर करा ना. 16 काय 17 काय 18 घ्या ना, पण स्वतःच्या जीवावर. बापाच्या जीवावर कसले आयुष करतात? बापाच्या जीवावर माकड उड्या ठरतात. आयुष करायचंय ना, स्वतःच्या जीवावर करायचे असते. मित्रांनो स्वतःला वाटलं पाहिजे, अरे मित्रांनो तो मोबाईल काय कामाचा, तो 16 प्रो, तो आयफोन काय कामाचा, जो फोन घेताना माझ्या बापाला 4 ठिकाणी हात पसरावे लागले असतील, 4 ठिकाणी माझ्या बापाला विनंत्या करायला लागल्या असतील. असला मोबाईल काय कामाचा, ज्यावेळी माझ्या बापाला त्यामुळे त्रास झाला असेल, आग लावली पाहिजे असल्या मोबाईलला. अरे ती गाडी काय कामाची, ज्याच्यासाठी माझ्या बापाला 4 ठिकाणी हात पसरावे लागले असतील. नको असली गाडी आम्हाला. मित्रांनो ज्यावेळी जबाबदारी येईल ना, त्यावेळी कळेल की शोक काय असतात. अरे आमच्या बापाकडे मागताना आम्हाला वाटतं बापाने आम्हाला विमान घ्यावं, पण ज्यावेळी स्वतःवर जबाबदारी येते ना, 2 व्हीलर घेताना देखील 10 वेळा विचार करतो आम्ही. अरे एकदा जबाबदारी घेऊन बघा, त्यावेळी कळतं. बापाला आम्हाला बाप तर विलनच वाटतो. संतोषराव काय होतं, आम्हाला बाप म्हणतो ही करू नको ती करू नको. अरे तुम्ही हिरो व्हायसाठी बाप विलन झालेला असतो. त्याला एकच वाटतं, माझं पोरग यशस्वी झालं पाहिजे. आईला रडताना आम्ही बघितलंय, बाप कधी रडलाय का? येतं का कधी बापाच्या डोळ्यात पाणी? कधी रडत नाही बाप. पोरांना कायम सांगतो, लढ, मी आहे तुझ्या पाठीशी. त्या संकटाच्या छताडावर उभं राहतंय, जीवाचं रान करते आणि पोरांना सांगते, लढ, मी आहे तुझ्या पाठीशी. कधी बाप फी मागताना, कधी शाळेत गेलाय, कॉलेजवर गेलाय, फी 4 दिवसानं म्हणतोय, बापाला कमीपणा वाटत नाही. बापाला एकदाच कमीपणा वाटतो. रस्त्यानं जाताना कोणतरी म्हणतं ना, ही बिघडलेली पोर, बिघडलेलं पोरगत तेज आहे. त्यावेळी बापाची खाली जाणारी मान आणि आईच्या डोळ्यात गेलेलं पाणी, आई बापाचा सगळ्यात मोठा पराभव. त्यानंतर आई बापाचा पराभवच असू शकत नाही. मित्रांनो जीवाचं काही करा, जीवाचं रान करा, पण 4 चौघात बापाची मान नाही खाली गेली पाहिजे आणि आईच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी नाही आलं पाहिजे. एवढं आम्हाला कमवता आलं पाहिजे. मित्रांनो तुम्ही काय कमवलंय कोण विचारत नाही. लोक काय विचारतात, पोरं काय करतात. तुम्ही किती प्रॉपर्टी घेतल्या कोण विचारतो? माणसं विचारतात पोरं काय करतात तुमची. कमीत कमी आमचं शेवटच्या क्षणाला देखील पोरं आमच्या बरोबर असावी, एवढं पुण्य कमवा बस, बाकी काही करू नका. नाहीतर काय होतंय चव्हाण सर, पोरं इतकी शिकल्यात आता, अंत्यदर्शनाला एक येतो, 3 असतील तर अंत्यदर्शनाला एक येतो, मातीला एक येतो, 13वा म्हणतो व्हिडिओ कॉलवर दाखवा. वेळ नाही त्यांना आता तुमच्याकडे बघाय, कारण त्यांनी घरात बघितलंय तुम्ही कसं तुमच्या आई बापाशी वागलाय. त्यांनी बघितलंय आई बापाशी कसं वागायचं असते. मित्रांनो मी म्हणलो ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर आपल्याला वाटत असेल आपल्या पोरांनी आपली रवानगी वृद्धाश्रमात करू नये, तर आजपासूनच आपल्या आई बापाची काळजी घ्या, नाहीतर उद्या पोरं देखील तुमची रवानगी वृद्धाश्रमात करतील. परवा दिवशी एका वृद्धाश्रमात एका आजींजवळ बसलो होतो. आजींना म्हणलो कसं काय पोरग बिरग येतं का? येतं की. एक दिवस त्या आजी थकत गेल्या आणि थकत गेल्यानंतर पोरग सगळं बघायचं, महिन्याला पैसे पाठवत होतो, सगळं करत होतो. रेक्टरनी फोन केला, तुमची आई आता शेवटच्या क्षणात आहे, एकदा येऊन बघून जावा. पोरग बघायला आलं. आईला विचारलं आई कशी आहेस? आई म्हणली आता काही दिवसांची सोबती आहे बाळा, निघाले मी आता. पोरग म्हणलं आई तुला इथं काही कमी तरी पडलं नाही ना? आई म्हणले नाही बाळा मला काही कमी पडलं नाही. पोरग म्हणते आई तुला काय हवंय का आता? आई म्हणते एक काम कर आता, मला काय नको, ह्या वृद्धाश्रमाच्या प्रत्येक रूम मध्ये एसी तेवढा बसव. पोरग म्हणतं आई अगं आयुष्यभर इथं थांबलीस, 10 वर्ष थांबलीस, कधी मागितला नाही एसी, कधी फॅन मागितला नाहीस आणि आता कशा तुला एसी पाहिजे? आई सांगते पोरा मी रात्रीचा दिवस करून शेतात काम करून तुला लहानाचं मोठं केला. मला प्रत्येक ऋतूची सवय होती. मला पावसाळा माहित होता, ऊन माहित होता, हिवाळा माहित होता. मला इथं कधी त्रास नाही झाला उन्हाळ्याचा. पण पोरा इथला उन्हाळा फार कडक असतो, इथं तू उभाही राहू शकणार नाही. ज्यावेळी तुझी पोरं तुला वृद्धाश्रमात पाठवतील ना, त्यावेळी तुला एसी लागेल, त्यामुळे आत्ताच एसी बसवून घे. मित्रांनो आयुष्यात जर वाटत असेल आमच्या पोरांनी आमची रवानगी वृद्धाश्रमात करू नये ना, आजच घ्या ना काळजी, आजच काळजी घ्यायला सांगा. उद्या वेळ गेली काही माफ करणार नाही. कुणासाठी जगणार आहे आपण? काय काय जमल? मोबाईल किती जणांना जमल? ज्यांनी हात खरंच मनापासून वर केलेत ना,
त्यांचं खरंच सरपंच साहेब काहीतरी आपण बोलल्याचं तिघा 5 जणांच्यावर म्हणजे प्रबोधनाची व्याख्या मला असावी. चव्हाण सर बरोबर ना? काहीतरी आपण घेतोय मित्रांनो, लक्षात घ्या. आठवून बघा 2020 ते 2025 कसं गेलं कळलं का तुम्हाला? कोविड नंतरचे 5 वर्ष कशी गेली आयुष्यातनं? कुठे गेली? झप 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 गेली 5 वर्ष तुमच्या आयुष्यातनं. कुठे गेली ती? मोबाईलने नेली तुमच्या आयुष्यातनं. तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. आयुष्यातनं वेळ निघालाय. आमची शेवटची पिढी आहे. पै पाहुणा आलं तर पै पाहुण्यांसाठी जेवायला थांबायची. आता घरातली पै पाहुणं कधी जातात हिची वाट बघतात आणि जेवाय बसतात. बरोबर ना? ही शेवटची पिढी आहे जी सकाळी लवकर उठायची, येणाऱ्या जाणाऱ्याला नमस्कार घालायची, त्यांना इतरांचं बरं वाटायचं. ही शेवटची पिढी आहे. आता अशीच पिढी राहिली आहे फक्त, ज्याला फक्त माझं माझ्या बायकोचं पोरांचंच बरं वाटतं. एवढीच पिढी फक्त आता राहिली. ही पिढी संपली की जी मोबाईल विना जगत होती. आता फक्त अशीच पिढी शिल्लक राहिल्या जी फक्त मोबाईल पासूनच जगते. मित्रांनो, मोबाईल लांब ठेवा. जर तुम्हाला जगा येत असेल ना तर तुम्ही मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग आहात. लक्षात घ्या. आणि काय हो का सगळं पिढीसाठी करताय ना, पोरांसाठी फ्लॅट, घर, बंगला, प्रॉपर्टी, ही एखादं कमी करा पण पोराला चांगलं आरोग्य द्या ना. अरे जर तुम्ही दवाखान्यात एखाद्या वेळेला डॉक्टर काय म्हणतो? शुगर आहे का बघा. शुगर बघितली का काय म्हणतो? घरात कोणाला आहे का? म्हणजे तुमच्याकडनं तुम्ही काय देणार आहे पोरांना? तर शुगर. अरे पोरांना जर एखादी प्रॉपर्टी कमी द्या पण निरोगी आरोग्य तरी द्या. आम्ही पोरांना चांगले शरीर दिलं पाहिजे, चांगलं आरोग्य दिले पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजेत ना. हे जर करायचं असेल त्यासाठी आपण मानसिक दृष्ट्या चांगले पाहिजेत. हो का? सगळ्या गोष्टीचं औषध आहे. मी म्हटलो ना, फक्त जर मनाच्या ह्याला जीवाभावाचाच लागतो. मनाच्या औषधाला जीवाभावाचाच लागतो. आणि जर कोण जर आपल्या आयुष्यात जर असा असेल, बघा सगळ्या गोष्टींना औषध आहे. सगळीकडे मेडिकलमध्ये डॉक्टरने चिठ्ठी दिल्यानंतर सगळं मिळतं, पण मनाचा आजार दूर करायला जीवाभावाचाच माणूस लागतो रे. आणि जर तो तुमच्या आयुष्यात असेल तर 100% जपा. कुणापाशी मोकळं तरी होता आलं पाहिजे ना, कुणापाशी बोलता तरी आलं पाहिजे ना. आमचं काय झालंय, आम्ही इतकं स्वतः डिस्टर्ब झालोय ना, ताण तणाव ह्याच्या पलीकडे आयुष्य गेले का? किती ताण आहे आमच्याकडे सांगा ना. अलीकडं घरातनं निघतानाच आम्ही प्रेशरनं निघतो. बायकोचं सर सकाळी जर मूड नसेल ना आणि ती वाजणारी भांडी, त्या दंग्यात जर बाहेर पडलो ना, बघा तुम्ही विष्णूंना बघितलंय का कधी? विष्णूंचा फोटो बघितलाय का कधी? आईनो ताईनो बघितलाय का कधी? कसा असतो? लक्ष्मी माता पाय दाबताना फोटो आहे कुठला पण बघा. मी म्हणत नाही पाय बी दाबा लगेच. बघितलाय का? अरे विश्वाची असलेली लक्ष्मी तिलाही माहित आहे प्रभू विष्णूंना ह्या विश्वाचा भार आहे. अरे तुमच्या घरात असलेल्या तुमच्या नवऱ्याला देखील तुमच्या घराचा भार आहे, त्याची सदैव जाणून ठेवा. मित्रांनो, तुमचा संसार तवाच सुखाचा होतो ज्यावेळी आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान असणारी बायको आणि बायकोच्या कष्टाची जाणीव असणारा नवरा, हे समीकरण जुळलं ना की संसार सुखाचा होतो. कमी जास्त होतं, कमी जास्त 100% होतं, एक चाक पुढं एक मागं होतं, पण संकटाच्या काळात बायकोनं कायम नवऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तो तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जीवाचं रान करते. नाहीतर आपण घरात आलोय, ती घरात पाय टाकताना देखील काय काय जण भीतात, टाकू का नको. परवा दिवशी संतोषराव, एक बायको एका महाराजांच्याकडे आली होती. ती म्हणायची माझी नवऱ्याची लय भांडणं होत्यात. म्हणले गेली महिना झाला, आत्ताच 2 महिने झालेत लग्न, भांडणाला तोंडच नवरा बंद करा ना, इतकी भांडणं होत्यात, काहीतरी उपाय सांगा म्हणले महाराज. महाराजांनी शेजारी एक सुपारी होती, घेतली आणि दिली. म्हणजे ही सुपारी घेऊन जावा, ज्या वेळी तुमचा नवरा घरात येईल त्यावेळी फक्त तोंडात ठेवा. ही घरी गेली, नवरा जसा गाडी लावली तशी हिनं तोंडात ठेवली. नवरा घरात कायम भीतच येतो होती. नवरा असं पात्र आहे, घरात येताना पाय टाकताना तर काय फुटणार आहे ह्याचा नेम नसतो. घरात येताना ज्यावेळी पाय टाकला, आता काय सहन करायचे ह्या मानसिकतेत होता. बायको एक शब्द नाही म्हणला, आपल्याच घरात आलो का दुसऱ्याच्या घरात आलो. तिथनं सुरुवात आहे त्याची, कारण तोंडच नाही बायको. एक दिवस गेला, ह्यो बडबडतोय, बायकोच्या तोंडातनं शब्द नाही. म्हणला काय झालंय कोणास ठाऊक. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी आला, नवरा बोलतोय, बायको एक शब्द नाही. आठवडा गेला, बायकोच्या तोंडातनं शब्द नाही. नवरा म्हणला नक्की झालंय काय?
बायको धावत पळत त्या महाराजांच्याकडे स्वामींच्याकडे गेली. महाराज म्हणली तुमचा गुण एकदम जबरदस्त, तुमची विद्या प्रचंड, तुमचा अभ्यास प्रचंड. अहो आमच्या घरात आठवडाभर भांडणच झाली नाहीत, भांडीच वाजली नाहीत, कोण कोणाच्या अंगावर धावूनच गेलं नाही, एवढी शांतता घरात कसं शक्य केलं म्हणले महाराज, तुमच्या ह्या विद्येमुळेच झालंय म्हणले. बायको म्हणली तुमची विद्या प्रचंड आहे. महाराज म्हणले माझ्यामुळं काय नाही झालं, मी जी तुला सुपारी दिली होती ना तिचा गुण आहे. जेव्हा नवरा घरात याचा ना ती सुपारी तुझ्या तोंडात असल्यामुळे तुझं तोंड उघडत नव्हतं, एवढाच गुण होता म्हणले त्यातला, बाकी काही नाही. मित्रांनो थोडी त्याची जाणीव ठेवा, तो तुमच्यासाठी घरा हो का. एखाद जर यंत्र निघालं ना आणि जर बघितलं बायकोच्या डोक्यात काय चाललंय स्क्रीनवर लावून, तर काय दिसेल हो, किती साड्या घ्यायच्या, किती तोळा घ्यायचे, हा माहेरला कधी जायचं, भावाचं काय चाललंय, हा भाऊजे सांभाळत्या का आईला, ही सगळं तुमच्या डोक्यात चालू असतं. पोराच्या डोक्यात लावलं यंत्र तर काय दिसेल, पोरग म्हणेल ट्रिपला जायचं आहे, बॅट पाहिजे, खाऊ पाहिजे, ही त्याच्या डोक्यात दिसेल. आणि तीच यंत्र जर बापाच्या डोक्यात लावलं तर काय दिसेल, कायम तुमची जबाबदारी दिसेल, कायम घराचं कर्तव्य दिसेल, कायम पोराबालाचं मोठं होताना बघायचं स्वप्न दिसेल. ही नवऱ्याच्या डोक्यात असते. मित्रांनो ज्या वेळी वाटतं ना आपल्याला अरे ते आपल्यासाठी झटत असते, इकडं तिकडं होऊ द्या, कुटुंबात कितीही आदळआपट होऊ द्या, पण ती कुठेतरी एका ठिकाणी थांबली पाहिजे. आणि घरातली भांडणं मिटवायला मी म्हणलो ना, बाहेरच्या मंत्रा आणि शकुनी तेवढी बोलवू नका. हो का, सगळ्या गोष्टींना औषध आहेत, सगळ्या चेक करायचं. आम्ही कुणाला जास्त वेळ देतो, मोबाईल सोडून जास्त वेळ कुणापाशी बसतो ते चेक करायचं. हो का, साप चावला औषध आहे, वीज गेलं पोटात तरी औषध आहे, कुत्रं चावलं तरी औषध आहे, पण कानात जर कोणी चुकीचं सांगितलं त्याला औषध आहे का? अरे वाटच लावून टाकते संतोष रावती. अशी जी आहेत ना कानाला लागणारी, त्यांना बरंच वाटत नाही एखाद्याचं घरच चाललंय की नाही, बरंच वाटत नाही. बघा तुम्ही, ह्यांचं काय नसते, कायम इतरांचा कार्यक्रम लागला पाहिजे, ह्यांच्या घरात कसं चांगलं चाललंय, लय त्रास होतो काही जणांना. अशी कायम लांब ठेवा. किती जणांना जमल मोबाईल, दोन गोष्टी सांगितल्या तिसरी सांगणार आहे थांबणार आहे. मोबाईल कमी करा, ज्याला जमत नसेल त्यानं सांगली तुम्हाला जवळ आहे, आष्टा जवळ आहे, चांगला डॉक्टर बघा, चांगला बघा आणि दाखवून घ्या. आणि दुसरी गोष्ट, जीवाभावाच्या एखाद्या जवळच्या माणसाला माफ करा, त्याच्यासाठी नाही आपल्यासाठी. मित्रांनो जर तो चुकला असेल करून टाका माफ, आणि तुम्ही चुकला असेल तर म्हणून टाका सॉरी. इतकं हो का, काही कमीपणा घेतल्याने काही होत नाही, काही होत नाही. मी म्हणलो ना एकाच्या आईच्या पोटी जन्माला येतात, अहो 10-10 15-15 वर्ष बोलत नाहीत. हो का, घरात दोन चुली उद्या, मधी भिंत पडू द्या, पण जेव्हा गरज असेल ना तेव्हा एकमेकाच्या पाठीशी उभं राहा, त्यावेळी एकमेकाची सोबत करा. दोन भाऊ होते, दोन सिंह भाऊ होते, दोघात भांडणं झाली, प्रचंड भांडणं झाली, दोघं अजिबात बोलत नव्हते, दोघांची घरं गुहा वेगवेगळ्या होत्या, दोघांची कुटुंब होती. आणि ज्यावेळी एक सिंह घरात नव्हता, त्याचा मुलगा आणि सिंहीण घरात होती, त्यावेळी काही रानटी कुत्र्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला, आणि तो झालेला हल्ला शेजारच्या असलेल्या भावानं बघितला आणि पडदिशीने त्या कुटुंबाला वाचवलं, त्या कुत्र्यांना तिथून पळून लावलं आणि परत आपल्या गुहेत जाऊन बसला. ज्यावेळी दुसरा भाऊ आला, सिंह आला, त्यावेळी त्याच्या पोरांनी सांगितलं की आपले काका आले होते, आपले सिंह काका आले होते. ज्यावेळी कुत्री आली त्यावेळी त्यांनी वाचवलं. पण मला एक प्रश्न पडलाय, 10 वर्ष पोरग म्हणतो मला एक प्रश्न पडलाय, तो बछडा म्हणतो मला एक प्रश्न आहे, तुम्ही 10 वर्ष बोलत नाही, पण ते काका तुम्हाला वाचवाय कसे आले, तुमच्या कुटुंबाला वाचवाय कसे आले? त्यावेळी सिंह म्हणतो नातं इतकंही कमजोर नसावं की कुठल्याही कुत्र्यानी त्याचा गैरफायदा घ्यावा. आयुष्यात दोन चुली होऊ द्या, लक्षात घ्या, मधी भिंत पडू द्या, पण भावानी एकमेकाच्या बरोबर राहा. अरे प्रभू श्रीराम ज्यावेळी रावण शेवटच्या क्षणीत आहे त्यावेळी रावण प्रभू श्रीरामांना म्हणतो मी तर ह्या विश्वाचा सगळ्यात मोठा पंडित होतो, माझ्या इतका विद्वान माणूस या पृथ्वीवर नव्हता, मी तर शनीला पायाखाली घेतलं होतं, माझ्या इतकं मोठं सैन्य नाही, माझ्याकडे तर सोन्याची लंका होते, तुम्ही तर वानर घेऊन आला होता, तुम्ही वनवासी होता, मग जिंकला कसं काय? प्रभू श्रीराम म्हणतात तुझ्याकडे सगळं होतं,
तू पंडित होता, विद्वान होता, सैनिक होता, शनीला पायाखाली घेतलं होतं, पण तुझा भाऊ तुझ्यावर नव्हता आणि माझा भाऊ माझ्यावर होता म्हणून मी जिंकलो. आयुष्यातलं गणित सगळ्यात द्या. आणि मी मगाशी म्हणलो ना, आपल्याला संपवण्याची ताकद देखील आहे ना आपल्या जवळच्याच माणसात असते. लांबचा माणूस कधी आपल्याला संपवू शकत नाही, पण जवळचा माणूस तुमची वेळ आली ना पहिल्यांदा तुमचा कार्यक्रम करतो. अरे विभीषणाने प्रभू श्रीरामांना रावणाच्या मृत्यूचं रहस्य सांगितलं आणि तेच रहस्य रावणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. तुमचा जवळचाच माणूस तुम्हाला संपवू शकतो. त्यासाठी आपली जीवाभावाची जपा. लांबचा कोणीही संपवायला येत नाही. फेसबुकवरचा, व्हॉट्सअपवरचा कोण येत नाही. तुमच्या घरातलाच तुम्हाला संपवतो. नाहीतर एक तरी करा, एखाद्यावर बोलताना 10 वेळा विचार करा की आमचं मत काय मांडायचंय, त्याच्याशी बोलायचं का नाही. आपला एक मास्टर स्ट्रोक कायम राखून ठेवा. ज्यावेळेस सगळी विरोधात जातील ना त्यावेळेस पुढच्याला कळलं पाहिजे वाजता 10 वाजतात असतो. आम्हाला आयुष्यात आमचं तरी जपून ठेवा, नाहीतर नाती तरी जपा. ही नाती असतील हो का, बापा इतका मोठा या जगात कोणीही तुमचा पाठीराखा नाही. भावा इतका मोठा या जगात तुमचा कोणी हितचिंतक नाही. आई इतकं मोठं विश्व नाही. बहिणी इतकी चांगली हितचिंतक नाही. आणि बायको इतकी मोठी 7 जन्माची सोबतीन नाही. आणि हे सगळे असतील तरच तुमचं विश्व आहे. आम्हाला ही नाती जपा. आयुष्यात नाती असतील तर आम्ही आहोत, नाहीतर मी मगाशी म्हटलं ना, माझीच गाडी माझीच माडी. कोण सांगणार आहे पोरांना शिवचरित्र? आम्ही म्हणायचं पोरांनी महाभारत शिकलं पाहिजे, रामायण शिकलं पाहिजे. कसं शक्य आहे हो? कसं शक्य आहे? आयुष्याचा काळ कमी जास्त होत असतो. आयुष्याचा काळ कमी जास्त होत असतो. अजिबात घाबरून जायचं नाही. संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते. येड्या गाबाळ्याच्या वाट्याला देव संकट देत नाही, पण आम्ही देवाला दोष देत बसतो की देवा माझ्या नशिबी का. अरे आपली कर्म चांगली ठेवा ना. किती अडचणी आल्या तरी देव एक दरवाजा बंद केला 100% दुसरा उघडतो. आम्ही एखादं संकट आलं तरी अनेक वेगवेगळे विचार करतो कसं जगायचं. संकट सगळ्याच वाट्याला होती रे. प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास लाभलाय. आम्हाला काय ह्यापेक्षा तरी आमच्या वाट्याला मोठी संकट नाहीत ना. तेवढी फक्त व्यवस्थितरित्या जगण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात काही लागत नाही. काय काय कराल झाले काय काय कराल. मोबाईल कमी करा. बंद बिंद करू नका. डोक्याला त्रास होईल. अवघड होईल. काहीतरी नवीन उद्योग लावाल. बंद अजिबात करू नका. हळूहळू करा. कारण काय झालंय, आणि ज्याला जमत नाही त्यानं डॉक्टर बघा. मी म्हणलो दुसरं, आपल्या एका जीवाभावाच्या रक्ताच्या माणसाला माफ करून टाका. आणि तिसरं, आपल्या बरोबर कोण आहे, आपल्या कानाला कोण लागतोय ना हे एकदा चेक करा. मित्रांनो, कानाला लागणाऱ्यांची संख्या थोडीशी कमी करा. आमचं काय होतं, आमचा जेव्हा वाईट काळ येतो, आमच्या अडचणीचा काळ येतो, संघर्षाचा काळ येतो, त्यावेळी आमच्या जवळची, आमची जीवाभावाची अनेक माणसं सोडून जातात. पण काही माणसं तुमच्या अडचणीच्या संकटाच्या काळात शेवटपर्यंत तुमची साथ करतात. पण आमची वेळ बदलली की आम्ही तीच अडचणीत मदत करणारी माणसं बाजूला करतो आणि जी माणसं लांब न बघतात ना त्यांना जवळ करतो. मित्रांनो, तुमचा यश देखील त्याच लोकांशी शेअर करा जे अडचणीच्या काळात तुमच्या बरोबर राहिल्यात, त्यांच्याशी नाही की ज्यांनी तुमची लांब न गंमत बघितली. कायम ही 3 लोक लक्षात ठेवा की ज्यानं तुम्हाला अडचणीत आणलं, 1, 2 ज्यानं तुम्हाला अडचण निर्माण केली, आणि 3 ज्यानं अडचणीत तुमची गंमत बघितली. त्या 3 लोकांना कायम ध्यानात ठेवा. काही लागत नाही, हे कायम आमच्या लक्षात पाहिजेत. आमच्या आयुष्यात जर ही लक्षात असतील काही लागणार नाही. आणि ज्या ज्या वेळे अडचण असेल, संकट असतील, हो का, मी म्हणलो ना, देवाला गेल्यावर भेटतो का नाही मला देव माहित नाही. घरात आईबाप नावाची देव आहे. आज एकदा गेल्यानंतर आईला भेटून तरी बघा. किती दिवस झालेत आईला न भेटता. आठवते का आईला शेवटचं कधी विचारलं होतं आपण, आई तुझी शुगर किती आहे, बीपी किती आहे. बापाला शेवटची मिठी कधी मारली होती आठवते? हा, घ्या ना भेटून. मित्रांनो, ज्याला बाप नाहीये ना त्याला एकदा विचारून बघा काय आधार आहे. तो सांगल की बाप नसतानाच्या वेदना. मित्रांनो, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत भेटून घ्या. फार अपेक्षा नाहीत. त्याला तुम्हाला मोठं होताना बघायचंय, तुमचं यश बघायचं, तुमचा सुखाचा संसार बघायचा, बाकी काही अपेक्षा नाही. तो त्याच्यासाठी कमवत नाही की तुम्ही मोठं झाल्यावर तुमचा पगार त्याच्या हातात आणून द्यायचा. बायकोच्या हातात द्या, काही फरक पडत नाही. त्याची इच्छा नसती
तुम्ही त्यासाठी अजिबात मोठं करत नाही की तुम्ही म्हातारपणी त्याचा आधार बनावा, तुमचा पगार त्याच्या हातात द्यावा, ह्यासाठी तुम्हाला लहानाचा मोठं करत नाही. तो लहानाचा मोठं एवढ्यासाठी करतो, मी मगाशी म्हटलं ना, अरे माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य माझ्या पोराला मिळावं ना, तेवढ्यासाठी तुम्हाला लहानाचा मोठा करतो. त्याला कधी विसरू नका, त्या बाप नावाच्या ताकदीला कधी आयुष्यात विसरू नका, कारण तो तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. त्याच्या इतकी ताकद नाही. आणि दिदीनं एक सांगतो शेवटचा आणि थांबतो, त्या बापाला तेवढा कधी कमीपणा दिला नाही. हो का, तुम्ही त्या काळात जन्माला आलाय ताईनो, ज्यावेळी मुलगी जन्माला आली ना, तर लोक म्हणतात जबाबदारी जन्माला आली, त्या काळात तुम्ही जन्माला आलाय. आणि ज्यावेळी तुम्ही जन्माला आला ना, त्यावेळी बापानं बर्फी घेऊन अख्ख्या गावात बर्फी वाटत सांगितलंय, माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. कुणाच्याही घरी पुरी जन्माला येत नाही. ज्याची कर्म चांगले आहेत ना, ज्याची पुण्य चांगले आहेत, त्याच घरी पुरी जन्माला येतात. हे सदैव लक्षात ठेवा. त्यांची पुण्य चांगली असतात त्याच घरी मुली जन्माला असतात, हे कायम लक्षात ठेवा. कुणाच्याही घरी नाही आहेत. आई बापाची पुण्याही असावी लागती. त्या काळात जन्माला आलाय, त्यामुळे बापाला कमीपणा नाही. बापा इतकं प्रचंड प्रेम करत नाही कोण. तुम्ही जन्माला याच्या अगोदरपासून बाप तुमच्यावर प्रेम करते. उगाच थोडं इकडं तिकडं कुठला तरी पिक्चर बघून अजिबात भंगार माल शोधायच्या नादाला अजिबात लागायचं नाही. बेंटेक्स काय घरात थांबा. हो का, सोलापूरला मोर्चा काढला पोरांनी चव्हाणचं, कशासाठी माहितीये का, पोरांची लग्न होत नाहीत म्हणून. आणि इकडे काय झाले, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्ष स्वराज्य निर्माण केलं. वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ, आणि त्यानंतर 35 वर्षात स्वराज्य निर्माण केले. मित्रांनो, आज पोरांची लग्न होत नाही 40 पर्यंत, आणि 40 नंतर आम्ही जगतच नाही. संतोषराव बीपी आणि शुगरच्याच गोळ्या जगवत्यात. सोलापूरला पोरांनी मोर्चा काढला, लग्न होत नाहीत म्हणून. एक काळ असा होता, पोरींसाठी पोरग बघताना आमच्या बापाच्या पायातली पायतान झिजत होती. पण आज अशी परिस्थिती आहे, ज्या घरात पोरी आहेत ना, त्या घरात येताना जाताना बापाला नमस्कार घातला जातो. तुम्ही फक्त घरात राहा, तुमचं शिक्षण पूर्ण करा, बाप तुमच्यासाठी राजकुमार उडकून आले. तुम्ही कुठलं बेंटेक्स उडकायच्या नादाला लागू नका अजिबात. काय भंगार बघायचं नाही. हे बघा, अजिबात काहीतरी बघून नुकसान करून घेऊ नका. त्या बापाला तेवढा कमीपणा देऊ नका, एवढीच एक विनंती करतो. तुमच्या आयुष्य नावाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.